सो सगळ्यांना अवेअर असेल की आपण का या ठिकाणी स्टार्ट झालंय. चला, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सो वेलकम बॅक टू अनदर सेशन. सो दॅट इज कॉल्ड द एन्व्हायरमेंट. सो आपलं हे सगळ्यांचं सेशन चालू आहेत. सो माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना अवेअर आहे की हे सेशन्स आणि हे सेशनच्या पाठीमागं मेन ऑब्जेक्ट्स काय असत आहे, क्लिअर आहे. सो सगळ्यांना आयडिया असेल की या ठिकाणी न्यू सिलेबस फॉर स्टेट सिव्हिल सर्व्हिस अँड द वर्ल्ड वन इज UPSC. सो लँग्वेज कशी आपल्याला कम्फर्टेबल राहील, इंग्लिश मराठी और कॉम्बो साधारणतः मराठी मीडियमचं आहे नाही का. सो लँग्वेजचा काही इश्यू नाही, बिकॉज मराठीमधून जरी लिहायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला इंग्लिशचे पेपर द्यायचा आहे आणि दॅट इज द कंपल्सरी. आणि कंपल्सरी असून तो काय 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 आहे त्याच्यामध्ये ऑप्टिमम मार्क्स येणं गरजेचे आहेत. अदरवाईज तुमचे पुढचे कितीही चांगले उत्कृष्ट पेपर जरी लिहिले तरी चेक होणारे नाही आहेत. तर सगळ्यांनी याची जाणीव असावी. सो मराठी ॲज वेल ॲज काय आहे या ठिकाणी इंग्लिश, या दोन्ही गोष्टी आपल्याला एक साथ घेऊन काय करायचे त्या ठिकाणी पुढे चालायचं आहे. नाऊ फर्स्ट थिंग, माझ्या वाट्याला आलेला जो रोल आहे तो म्हणजे काय आहे या ठिकाणी एन्व्हायरमेंट. सो सगळ्यांना अवेअर आहे एन्व्हायरमेंटच्या संदर्भात की काय एन्व्हायरमेंट आहे, त्यासोबत एन्व्हायरमेंटचा रोल जो या पर्टिक्युलरली कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या स्पेअरमध्ये किती मोठा आहे. अँड महत्त्वाचं म्हणजे UPSCच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की UPSCच्या एकंदरीतच सगळ्या करिक्युलममध्ये एन्व्हायरमेंटला किती मोठं काय आहे वेटेज आहे. सो सगळ्यांनी याच्या पाठीमागचं PYQs वगैरे वगैरे केलेले असतील की कम्प्लिटली मुलं तुम्ही सगळे फ्रेशर आहेत, म्हणजे रिसेंटली आता जस्ट आपण स्टार्ट करतोय. सो ॲटलिस्ट सिलेबस तसं सगळ्यांना अवेअर असेल, सिलेबस सगळ्यांनी पाहिलेला असेल विथ द GS4 अँड लँग्वेज अँड युअर ऑप्शनल सो कॉल्ड सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असाव्यात अशी अपेक्षा आहे है ना. सो बघा, आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे बेसिकली एन्व्हायरमेंटच्या बाबतीत का महत्व आहे आणि एन्व्हायरमेंट तुमच्या प्रिपरेशनमध्ये द कम्पेरेटिव्हली अदर जे विषय आहेत, अर्थात द ऑल सब्जेक्ट आर इम्पॉर्टन्स नॉट अन इश्यू. म्हणजे असं नाही की एन्व्हायरमेंटच खूप महत्वाचं आहे तर बाकी सगळे सब्जेक्ट त्यांच्या स्पेअरमध्ये काय आहेत तेवढे महत्वाचे आहेत. बट ह्या सगळ्या सब्जेक्ट्स पैकी जर तुम्ही पाहिलं, मी सांगतो म्हणून नाही तर तुम्ही एकदा चेक करा. आता मी तुम्हाला काही रिअलिस्टिक अप्रोच सुद्धा दाखवणार आहे की की कसा एन्व्हायरमेंट सायन्स गेम चेंजर ठरू शकतो तुमच्या ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये. अँड स्पेशली UPSC साठी, MPSC साठी जर सांगायचं जर झालं तर साधारणतः आता इथून पाठीमागचा जो आकडेवारी आहे किंवा इथून पाठीमागचे जे काही एक्झाम झालेले आहेत सो सडनली आता त्याच्यामध्ये चेंजेस आलेले आहेत. बट स्टील आपण डिस्कस करू शकतो फॉर द प्रिलिम्स ॲस्पेक्ट्सनी. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः प्रिलिम्समध्ये 5 ते 7 क्वेश्चनची रेंज राहिलेली आहे प्रिलिम्समध्ये MPSCला. बट हे जर समजा तुम्ही आपण जर समजा UPSCच्या संदर्भात जर पाहिलं तर रेंज खूप मोठ्या लेवलला काय झालेली आहे, व्हॅरी झालेली आहे किंवा वाढलेली आहे. साधारणतः 10 to the 18 लक्षात ठेवा. म्हणजे एक विषय असा आहे की जो 10 पासून तर 18 पर्यंत काय करतो तुमचे क्वेश्चन्स कव्हर करतो. मी क्वेश्चन सांगितले मल्टिप्लाय टू द तुमचे मार्क्स येतील. सो जर समजा 100 क्वेश्चन असतील ना, 100 आउट ऑफ जर समजा एक विषय आहे आणि त्याचा सिलेबस सुद्धा फार असा मोठा नाही आहे, बट तो कसा आहे मोर डायनामिक आहे. सिलेबस फार मोठा नाही आहे बट मोर डायनामिक आहे. मोर डायनामिक सब्जेक्ट आहे. मग त्यासाठी तुम्हाला ॲट द एंड ऑफ दिस सेशन मी काही तुम्हाला हॅक्स सांगेल जे की खूप महत्त्वाचे आहे इन गोइंग फॉरवर्ड टू युअर प्रिपरेशन विच इज व्हेरी हेल्पफुल. अँड सोबत काही फंडामेंटल जी आहे ती फंडामेंटल्स तुम्हाला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. 3च टायटलमध्ये या ठिकाणी या आयोगाने याचा सिलेबस डिफाईन केलेला आहे. प्रिलिम्ससाठी सुद्धा 3 टायटल्स आहेत अँड द मेन्ससाठी सुद्धा 3च टायटल्स आहेत. बट ह्या 3 टायटल्स याचा अर्थ असा होत नाही की हे फक्त 3च टायटल आहेत. मी तुम्हाला काही सलग नॉनस्टॉप काही लास्ट 3 ते 4 वर्ष याच्यावर एकाच कॉन्सेप्टवर क्वेश्चन्स आलेला आहे. आणि तुम्ही जर विचार केला MPSCचा ऐवजी जर UPSCचा जर क्वेश्चन पेपर पाहिला PYQs मधून तर नॉनस्टॉप 21, 22, 23 आणि 24 द लास्ट 4 इयर्स एकच कॉन्सेप्ट आहे जो त्या ठिकाणी त्यांनी उचललेला आहे आणि त्याच्यावर अलग अलग अप्रोचचे काय त्या ठिकाणी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो असं अतिशय महत्वाचं असणारे सेशन तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला हे अतिशय काय करेल या ठिकाणी एक वे देईल आणि सोबत तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. सो जे लूप होल्स आहेत प्रिपरेशनमध्ये की बाबा हे कसं प्रिपेअर करायचं, त्याच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी क्लिअर होतील. सो सगळ्यांना माहिती आहे की आपण काय करतो या ठिकाणी
आजचं हे एन्व्हायरमेंटचं जे सेशन्स आहे ते सेशन आपण या ठिकाणी सुरुवात करूया. नाव दिस इज द मोस्ट मोटिवेटेड कोड्स फॉर यू. एकदा जरा कोड जो आहे तो या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला समजून येते. काय सांगतोय कोड्स? काय सांगताय? एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू द चेंज द होल वर्ल्ड. क्या मतलब होगा इसका? काय अर्थ झाला? हे सही आहे का? का फक्त प्रोफेसरनी आणलंय म्हणून म्हणजे आणलंय बाबा पोरांना इम्प्रेस करण्यासाठी, असं काय आहे का? याचा रिअल मतलब आहे आज आपण एज्युकेशन घेतोय सगळे है ना. आणि कोणी सांगितलंय? बाय द नेल्सन मंडेला. तर सगळ्यांना ही पर्सनॅलिटी सगळ्यांना माहिती आहेच नाही का. सो एक्झॅक्टली ट्रू मिनिंग आहे आज एज अ नॉर्मल स्टुडंट, एज अ कॉमन स्टुडंट अँड उद्याचे कमक्रस ऑफिसर. तर जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेऊन पुढे जाता तर ऑब्व्हियसली तुमच्या हातामध्ये पॉवर येईल आणि त्या पॉवरचा यूज करून आपण काय करू शकतो? द सो कॉल्ड स्पेअर, तुमच्याकडे जेवढी जिरोडेक्शन आहे ते जिरोडेक्शन मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. दॅट इज द एक्झॅक्टली मिनिंग ऑफ दॅट कोड. नेक्स्ट, दिस इज मी अँड दिस इज माय बायो. आय एम एक्स प्रोफेसर. पहिलं तर एज्युकेशन आहे राईट. सो आय एम एक्स प्रोफेसर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इन डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी. अँड तुमच्या माहितीचं सांगून मी लास्ट मंथमध्येच मुंबईवरून पुण्याला शिफ्ट झालेलो आहे फॉर यू पीपल. लक्षात आलं. सो अदर एज्युकेशन जे आहे, आय एम इथिकल सर्टिफाईड इथिकल हॅकर फ्रॉम द युरोपियन ओपन युनिव्हर्सिटी, cyber expert, and these are the most important. So cyber expert in the United Nations Office of Drugs and Crime, and as well as Office of United Nations and the Center of Counter Terrorism. So these are my projects ongoing on, and this is my bio. Now सगळ्यात महत्त्वाचं आहे, सो सेशनला इथून पुढे जेव्हा आपण जातोय तेव्हा इट मे बी मला वाटतं की काही कोटआउट्स करणं गरजेचं आहे, राईट डाऊन करणं गरजेचं आहे, ताकी तुमच्या प्रिपरेशनमध्ये याचा मोठा फायदा होईल. सो नाव सगळ्यांना माहिती आहे की सिलेबस मध्ये एक सब्जेक्ट आहे जो की एन्व्हायरमेंट आहे. आणि जो एन्व्हायरमेंट तुमच्या फक्त प्रिलिमसाठी नाही, फक्त मेनसाठी नाही, इट ऑल्सो पीटी स्टँड फॉर पर्सनॅलिटी टेस्ट. या तिन्ही कॉमन लेवलवर तुम्हाला काय करणार आहे, हा जो सब्जेक्ट आहे हा अतिशय मदत करणार आहे. सो इथे तरी सपोज तुम्हाला काय आहे, या ठिकाणी चॉईस नाही आहे. पीटी पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये काय आहे, या ठिकाणी चॉईस आहे का? तर नाही. द क्वेश्चन विचारतील तेच क्वेश्चन काय करायचे तुम्हाला प्रॉपर लेवलला काय करायचे, त्यांना रिफ्लेक्ट करायचे आहे. सो वाय की हा एन्व्हायरमेंट सायन्स हा जो विषय आहे, पर्यावरण, थोडक्यात पर्यावरण हा विषय आहे, हा एवढा का महत्वाचा आहे की बाकी रादर दॅन द अदर सब्जेक्ट्स. असं नाही की बाकी सब्जेक्ट महत्वाचे, ते पण महत्वाचे आहेत, बट हा इथे बघा तुम्ही सिलेबस मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणून येईल की समटाइम्स काही सब्जेक्ट जे आहेत ही फक्त प्रिलिमसाठी आहेत, काही सब्जेक्ट मेनसाठी आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे इनिशियली लेवलला तुमचं क्लासिफिकेशन होणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला क्रिस्टल क्लिअर आपल्या माइंडमध्ये आयडिया येऊन जाईल की बाबा हा सब्जेक्ट मला प्रिलिम्सला आहे, हा मेन्सला आहे, मग जो मेन्सला प्रॉपर मेन्सला आहे तो प्रिलिम्सला वाचायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि जो ओनली मेन्सला आहे त्याला आपल्याला प्रिलिम्सला या ठिकाणी स्किप करता येईल. क्लिअर आहे. सो 28 समथिंग अराउंड जी प्रिलिम्स आहे त्याच्यासाठी कुणी आहे तिथे? सप्टेंबरमध्ये राज्यसेवेची एक्झाम आहे त्याच्यासाठी कुणी आहे इथे? आहेत अजून आहेत. ओके. सो ऑलमोस्ट तुम्ही राज्यसेवेला बसता, याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय अप्रोच आहे त्याचा. सो पहिलं क्लासिफाईड करणं गरजेचं आहे की प्री आणि मेन्स मध्ये कॉमन डिनॉमिनेटर्स काय आहेत आणि अनकॉमन डिनॉमिनेटर्स काय आहेत हे आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. सो दिस पीपीटी आर शोईंग द वाय एन्व्हायरमेंट सायन्स इज गेम चेंजर. त्याच्या पाठीमागं लॉजिकली काही सपोर्टिव्ह एक्झाम्पल्स आहेत. हे असंच नाही कुणीतरी सांगतोय, कुणीतरी आपल्याला इन्फ्लुएन्स करतोय म्हणून आहे का? नाही. याच्या पाठीमागं काय येतं, दीज आर द सम काय आहे, या ठिकाणी स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आहेत. सो दिस साइड द युपीएससी आणि हा काय आहे एमपीएससीच्या संदर्भात आपल्याला पाहायला भेटतो. तर त्यांनी काय सांगितलंय बघा, इट अराउंड द वेटेज आहे इन द प्रिलिम्स 10 to the 15 to the 18च्या आसपास आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की एक सब्जेक्ट आहे की जो सब्जेक्ट 100च्या क्वेश्चनच्या आउट ऑफ एकटा काय करतोय या ठिकाणी साधारणतः ऑन एन एव्हरेज जर पाहिलं तर साधारणतः 15 क्वेश्चन्स या ठिकाणी काय करतोय, या ठिकाणी कव्हर करतोय. म्हणजे जर समजा एक ऑप्टिमम लेवलचा स्टडी केला, प्रॉपर लेवलचा गायडन्स इन द सेन्स मार्गदर्शक जर उपलब्ध असला, अँड द स्टॅटिक विथ द करंट अफेअर्स, म्हणजे प्रिपरेशनचा जो मूड आहे, जो तुमचा मोड आहे, तो जर मोड जर सपोज डायनामिक जर असेल तर या ठिकाणी साधारणतः तुम्हाला आउट ऑफ स्कोअर घेण्याचे चान्सेस आहेत. माझे काही स्टुडंट आहेत जे की त्यांनी आउट ऑफ स्कोअर आणलेले आहेत. आणि आउट ऑफ स्कोअर आणणं हे फार असं काही मोठं असं काही टास्क नाही. बरं लक्षात आलं का? हे डोक्यातून तुम्ही काढा.
आणि बिईंग द प्रोफेसर अँड मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आय वॉज ऑन अ पेपर सेटर ऑल्सो 2 years. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड जर सांगायचं झालं तर मी पेपर पण सेट केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. सो एक्झामचं नाव नाही सांगत आहे बिकॉज कॉन्फिडन्सली आहे, बट एवढं तर मी तुम्हाला सांगू शकतो की ह्या एक्झामला स्कोर करणे हे फार मोठं काही नाही आहे, चॅलेंजिंग जॉब नाही आहे. हे अप टू यू, हे तुमच्या अप्रोचवर आहे, हे तुमच्या माइंडसेटवर आहे की बाबा खरंच अवघड आहे का एवढं. आणि जर तुम्ही बोलत असाल अवघड आहे, तर मग जे मुलं स्कोर करतात ते कसे करतात. म्हणजे दोन्ही गोष्टी बघा. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द बेस्ड ऑन युअर लॉजिक. म्हणजे इथे कुठून काय ऐकतो याच्यापेक्षा तुमचं लॉजिक खूप महत्वाचं आहे. बिकॉज लढाई जी आहे, लढाई इंडिव्हिज्युअल लेवलला आहे. आज तुम्ही बघा तुमच्या आसपास एक आपले एकमेकाचे मित्रमैत्रिणी आहेत, नाही बसलेलो आहेत, बट तुम्हाला म्हणजे रियालिटी जर सांगायची झालं तर हेच मित्र आणि मैत्रीण तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या हॉलमध्ये ज्या दिवशी तुम्ही एक्झाम देता ते सर्वात मोठा काय असतं, आपले दुश्मन असतात. सांगायचं बॉटम लाईन काय मला तुम्हाला, की लॉजिकच्या बेसवर गोष्टी तुम्ही काय केल्या पाहिजे, चेकआउट केल्या पाहिजे. एक प्रोफेसर येतोय आणि सांगतोय बाबा अराउंड काय 15% वेटेज आहे, तर खरंच आहे का. तर बिलकुल लॉजिकच्या बेसवर ह्या गोष्टी जेव्हा चेक केल्या जातात तेव्हा 100% काय होतो, आपण इन करतो. इन द सेन्स काय आहे, एक थिनी लाईन आहे, लक्षात ठेवा. एक थिन लाईन आहे, त्याच्या अलीकडे असेल तर आपण असतो ऍस्पिरंट, आणि एक थिन लाईन आहे ती क्रॉस केली तर आपण काय होतो, या ठिकाणी बिकम एक कम अक्रॉस ऑफिसर आणि रिस्पॉन्सिबल ऑफिसर. आणि पास आणि फेल मध्ये फार एवढा महत्व नसतो, तो थिन डिफरन्स असतो. तो एंडिंगला मी तुम्हाला सांगेल की व्हॉट फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर द पासिंग पीपल अँड व्हॉट फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल टू द फेलिंग पीपल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये फेल हा कॉन्सेप्ट नसतो, त्याला आपण म्हणतो त्या क्रायटेरियामध्ये नाही. सो बघा, तो कम टू द मेन पॉइंट. आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट समजून येते ती म्हणजे काय, की साधारणतः प्रिलिम्स मध्ये 10 ते 18 म्हणजे लगभग 15ची काय आहे, याच्यामध्ये काय आहे, एक रेंज आहे. आणि जर नॉर्मल इन द सेन्स बेसिक मॉडरेट लेवलचा जर तुम्ही स्टडी केला आणि तुम्ही जर मला विचारला सर काय किती गॅरंटी आहे, तर मी तुम्हाला सांगेल ज्या वर्षी जर 15 क्वेश्चन असेल, मॉडरेट लेवलचा स्टडी केला सपोज तर साधारणतः 12-13 क्वेश्चन पर्यंत तुम्हाला आरामसे म्हणजे न झिजकता मजल मारता येते. बट त्याच्यासाठी कसा स्टडी पाहिजे, द स्टॅटिक प्लस द थोडा डायनामिक. सांगेल तुम्हाला मी कसं आहे. नाव प्रिलिमच्या बाबतीत झालं तर मेन्स, व्हॉट अबाउट द मेन्स. सो साधारणतः 250 पेपर मेन्स कुठे आहे तुम्हाला, आता कोणी सांगेल का तुमच्यापैकी. एन्व्हायरमेंट सायन्स तुम्हाला मेन्स मध्ये कुठे आहे, जीएस. तर करेक्ट, जीएस थर्ड मध्ये आहे. म्हणजे जीएस तिसऱ्यामध्ये साधारणतः तुमचं वेटेज जे आहे ते किती आहे, अराउंड 35 to 40 क्वेश्चन. लास्ट 3 इयर जर तुम्ही डेटा जर मला विचारला तर हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की जो सब्जेक्ट स्टेबल राहिलेला आहे, जो सब्जेक्ट मार्किंग स्केलिंगच्या बाबतीत स्टेबल आहे. स्टेबल इन द सेन्स हा 40 मार्क्सला येतो म्हणजे येतोच. म्हणजे जेव्हा 3 क्वेश्चन्स असतात म्हणजे असतात, 1 for 10 marks अँड द 2 अदर जे आहेत ते 15 मार्क्सला, असे म्हणजे असे 40 मार्क्स जे आहेत हा तुमचा सब्जेक्ट जो आहे सिक्युअर करू शकतो. नाव मग ऍज अ ऍस्पिरंट्स म्हणून तुमच्या मनामध्ये येणारा प्रश्न म्हणजे आहे की सर मग हे सांगा की 40 पैकी आम्ही कितीपर्यंत स्कोर करू शकतो, किंवा इथून पाठीमागच्या मुलांनी साधारणतः कितीपर्यंत स्कोर केलेला आहे. व्हॉट डू थिंक, तुम्हाला काय वाटतं की कितीपर्यंत आपण स्कोर करू शकतो याचा आउट ऑफ 40. आणि साधारणतः आता सेशनमध्ये आपण युपीएससीच एक्झाम्पल काय घेणार आहेत, बिकॉज ऑफ युपीएससीचे मेन्स ऑलरेडी झाल्यात लास्ट 10 years 11 years मध्ये. एमपीएससीच्या मेन्स होणं अजून बाकी आहे. म्हणून मेन्सच्या अँगलने जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन दाखवेल, जेव्हा मी तुम्हाला भाष्य करेल, तेव्हा आपण सध्या तरी कन्सिडर करणार आहे ते काय आहे, युपीएससीच आहे. तुम्हाला काय वाटतं किती पर्सेंट आपण स्कोर करू शकतो आउट ऑफ 40, जिथे लिखाणाला काय आहे तुमच्या वेटेज आहे मेन्स मध्ये 25-26 26 पर्यंत. अजून व्हॉट अबाउट द मुलींना काय वाटतं कितीपर्यंत स्कोर करू शकतो. इथे जर तुम्ही अकॅडमिक्स मध्ये टॉपर असाल तुमच्या डिग्रीला वगैरे, तर त्या टॉपरची या ठिकाणी काहीही यूज नाही, लक्षात ठेवा. असे टॉपर्स 3-3, 4-4 वर्षापासून प्रिपरेशन करतायत, तर अकॅडमिक्सचं टॉपर इथं महत्वाचं नाही. आणि इथे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल का, जेव्हा पेपर सेट करायचो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे हाय लेवलचा आयक्यूची पण गरज नाही, उच्च बुद्धिमत्तेची सुद्धा गरज नाही. आणि जर उच्च बुद्धिमत्तेची जर गरज असती ना तर या एक्झाम मध्ये युपीएससी आणि एमपीएससी मध्ये सुद्धा या ठिकाणी एनआयटी, आयआयटी, त्यानंतर एमबीए, आयआयएम जे आहेत इकडचे मुलं काय झाले असते, पास झाले असते. बट द रियालिटी तशी नाही आहे. रियालिटी आपल्या साधारण मुली पास होतात. याचा अर्थ काय आहे की आपण ऐकलेले चुकीचं आहे. काय ऐकलेलं चुकीचं आहे की इथे खूप मोठी बुद्धिमत्ता लागते, नाही आहे. इथे अंडरस्टँडिंग लागते, समज. आणि ज्या मुलांनी इथून तुमच्यापैकी ज्यांनी एक्झाम दिलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असेल, समजच वाढवायची आहे. एवढ्या सगळ्या विषयाचा अभ्यास करून आणि त्यानंतर प्रॅक्टिस करून एक्झामच्या हॉलमध्ये गेल्यानंतर
लोकांना एक मिसकन्सेप्शन आहे की त्या ठिकाणी काय आहे की आपलं नॉलेज द्यायचं असतं. नाही, एखादा प्रश्न वाचल्यानंतर आता मी एंडिंगला दाखवले क्वेश्चन्स, ते क्वेश्चन्स वाचल्यानंतर तुम्हाला त्या क्वेश्चनच्या संदर्भातली अंडरस्टँडिंग काय आहे, तुमची समज काय आहे, है ना. पीटी मध्ये सुद्धा असेच क्वेश्चन असतात. पीटी मध्ये तुमचं नॉलेज कोणी नाही चेक केलं जात की हा विद्यार्थी आहे, उद्या जर याला आम्ही जर समजा चांगले मार्क दिले आणि हा जर ऑफिसर झाला तर याची अंडरस्टँडिंग काय आहे टू द अवर सोसायटी, टू द सम पर्टिक्युलर एरिया. तर तुमची अंडरस्टँडिंग काय करायची आपल्याला या ठिकाणी वाढवायची आहे. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. म्हणून मी तुम्हाला सांगतो की साधारणतः त्यांनी सांगितलं ऑलमोस्ट बिलकुल सही आहे की एक साधारण विद्यार्थी जो आहे तो साधारणतः 25, 26, 28 पर्यंत स्कोर करू शकतो. बट त्याच्या पुढे जर जाऊन सांगेल तर तुम्ही या परीक्षेमध्ये साधारणतः 32 पर्यंत काय मुलांनी घेतलेले मार्क्स आहेत, 32 पर्यंत स्कोर या आउट ऑफ 40 मध्ये आलेला आहे. त्याच्या पाठीमागं फार स्टडी नाही आहे, फक्त तुम्हाला मॉडेलिंग चांगलं करता आलं पाहिजे. मॉडेलिंग इन द सेन्स क्वेश्चन्सला मॉडेल बनवता आलं पाहिजे, डिझाईन करता आलं पाहिजे, प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. आणि ते प्रोफेसर, विद्यापीठातले प्रोफेसर असतात, मी 6-7 वर्ष जॉब केलेला विद्यापीठात, तो जे पेपर चेकर असतात ना ते विद्यापीठातले प्रोफेसर असतात. आणि त्यांना तुम्हाला हे सांगावं लागतं की हे बघ मी असा पेपर डिझाईन केलेला आहे, तू वाच माझा पेपर. बिकॉज एक प्रोफेसर साधारणतः 25-30 वर्ष त्याला एकाच विषयामध्ये ज्ञान असलेला असतो. तो मग त्याची इच्छा आहे का तुमचे पेपर वाचणे? नाही आहे. मग तुम्हाला त्याला मॉडेलिंग म्हणून करावं लागतं. हे बघ मी असं डिझाईन केलंय आणि तू माझा पेपर वाच आणि त्याला ऑप्टिमम लेवलचे मार्क्स दे. म्हणजे त्या ठिकाणी तुझा पर्सनल परसेप्शन मध्ये आणू नको, नाही तर सकाळी घरून निघाल्यानंतर बायकोसोबत भांडणं झाले आणि त्याचा राग निघाला पेपरवर. असं आहे का? असं नाही आहे. मी तुम्हाला एंडिंगला हे पण सांगेल की पेपर चेकिंग कसं होतं. ढोलपूर हाऊसमध्ये सेकंड फ्लोअरला पेपर कसे चेक केले जातात, पेपर टेस्ट कसे केले जातात, पेपर सेटिंगचं जे एक फिल्टर असतंय, हे फिल्टर कसं असतंय, तुमच्या हातामध्ये किती वेळ फिल्टर नंतर पेपर येतो. म्हणजे ह्या खूप सगळ्या इथपर्यंत मी सांगू शकतो. याच्यामध्ये मला काही रिस्ट्रिक्शन्स वगैरे काय आहे नाहीत. बट ॲज अ कम अक्रॉस मुलं म्हणजे ॲज अ ॲस्पिरंट्स म्हणून तुम्हाला हे समजलं पाहिजे पेपर कसा सेट होतो. म्हणजे इथे आपण एक्झाम हॉलमध्ये बसताना खूप पॅनिक असतो. तिथं तो पेपर सेट करताना तो काय बाबा विचार करतो, तो मस्तपैकी एसी मध्ये बसतो, मस्तपैकी तो असा इकडे तिकडे फिरतो. अच्छा मग मला या टॉपिकवर क्वेश्चन काढायचा आहे. मग तो पहिला टॉपिक फाइंड आउट करणार, मग तो PYQ बघणार, मग PYQ नंतर तो काय विचार करणार, मुलं कुठे ट्रॅप केले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, ट्रॅपिंगवर खूप जास्त जोर असतो. म्हणून तुमचा जो स्टडी आहे त्याचा ट्रॅप आपल्याला अनट्रॅप जर करायचा असेल तर काय कशाची आवश्यकता आहे? मायन्यूट स्टडीची आवश्यकता आहे. मायन्यूट म्हणजे तो मायक्रो लेवलचा स्टडी होणं गरजेचं आहे. सो तुमच्या समोर मी या ठिकाणी काय केलेलं आहे, एक रियालिटी चेक जो आहे या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. सो प्रिलिम्स मध्ये किती वेटेज आहे बोला, प्रिलिम्स मध्ये किती वेटेज आहे? साधारण 10 to 15 ऑन एन एव्हरेज. लास्ट आता जी 25 ला झाली ना एकदम मे 25 ला, त्याच्यामध्ये 14 क्वेश्चन्स होते, म्हणजे एक नाही कमी झालेला आहे. आणि मेन्स मध्ये कॉन्स्टंट राहिलेला व्हॅल्यू आहे तो म्हणजे अराउंड 40 काय आहे तुमचे या ठिकाणी मार्क्स आहेत. असा हा UPSCच्या बाबतीत आहे. क्वेश्चन्स कसे असतात तर साधारणतः कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लस ट्रिकी प्लस ऍप्लिकेशन प्लस स्टॅटिस्टिक अँड प्लस अॅनालिटिकल ॲबिलिटी, असे काही क्वेश्चनचं काय आहे या ठिकाणी नेचर आहे. काही क्वेश्चन्स तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड भेटतील, डिस्कस द सो अँड सो कॉन्सेप्ट, असे पण काही असतात. काही क्वेश्चन्स तुम्हाला असे पाहायला भेटतात, दो इलॅबोरेट इन डिटेल्स दो सो अँड सो कॉन्सेप्ट अँड गिव्ह द एव्हिडन्सेस. म्हणजे काय, एखादी संकल्पना तुम्ही काय करा या ठिकाणी सखोल अशी डिस्कस करा आणि तुम्ही जो विचार मांडताय त्या विचाराला सपोर्ट करणारे काय करा, एव्हिडन्स द्या. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन्स आले पाहिजे. ऍप्लिकेशनला काय म्हणतोय मराठीमध्ये, उपयोजन, त्याचा उपयोग कसा आहे ते तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. सो हा तुमचा सेकंडचा पॉईंट आहे. नाव मग जेव्हा क्वेश्चन्सला तुम्ही सामोरे जाल तेव्हा प्रत्येक क्वेश्चन, मी पुढे काही क्वेश्चन दाखवेलच तुम्हाला, प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय आहे ही गोष्ट आहे. स्टॅटिस्टिक, स्टॅट माने तो, व्हॉट डू अंडरस्टँड अबाउट द स्टॅट, म्हणजे काय शब्द आहे तो स्टॅट, कोणाला आयडिया आहे का? स्टॅट आता इथून पुढे तुम्हाला हे अंगवळी टाकावं लागणार आहे. स्टॅट म्हणजे नाही, ते वाला स्टॅट नाही आहे ते, अजून म्हणजे काय, हा जो शब्द आहे स्टॅटिक डेटा म्हणजे काय, तो झाला एक मॅथमॅटिक्स मध्ये. बाकीच्या सब्जेक्ट मध्ये आपण नाही म्हणत का की बाबा माझं स्टॅट वाचून झालंय. स्टॅटला इन अदर वर्ड्स मध्ये आपण काय म्हणतो, कॉन्सेप्ट, फंडामेंटल कॉन्सेप्ट. जसं फॉर एक्झाम्पल इकोलॉजी आहे. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इकोलॉजी, मग ते तुम्ही इथे अभ्यासा, तुम्ही US मध्ये जा, तुम्ही युरोपियन कंट्रीज मध्ये जा, तुम्ही ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीमध्ये बघा, ती कॉन्सेप्ट जी आहे ती फंडामेंटल सिमिलरलीच असेल. म्हणजे परिसंस्था म्हणजे काय याचं डेफिनेशन ओव्हर दी वर्ल्ड सेम असेल.
समजतंय, त्याला आपण स्टॅट म्हणू. जसं फॉर एक्झाम्पल समजा जिओग्राफीचा एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंडियन मान्सून जो आहे तो असा साऊथ वेस्ट मान्सून म्हणून येतो. हे काय आहे, स्टॅट आहे. त्याच्यामध्ये चेंजेस काय आहे का, नाही आहे. त्याला इन अदर वर्ड मध्ये तुम्ही असं म्हणू शकता, नॉन चेंजिंग डेटा और नॉन चेंजिंग नॉलेज, जे बदलणार नाही आहे. म्हणजे जगामध्ये कॉन्टिनेंट्स किती आहेत तर तेवढेच आहेत, ते काही पुन्हा बदलणार नाही. तो आहे तुमचा स्टॅटिक. आता जर सपोज मी या ठिकाणी हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल देतो. बायोडायव्हर्सिटी सगळ्यांना माहिती आहे. बायोडायव्हर्सिटी सगळ्यांना माहिती आहे ना. सो बायोडायव्हर्सिटी जेव्हा तुम्हाला माहिती होईल बाबा व्हॉट इज मीन बाय द बायोडायव्हर्सिटी, तर सांगता येईल बाबा असा एरिया की ज्या ठिकाणी काय आहे, फुल्ली रिचनेस ऑफ फ्लोरा अँड फोना, म्हणजे असा एरिया आहे की ज्या प्रदेशामध्ये काय आहे, वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन हे काय आहे, असंख्य प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. तो काय झाला, बायोडायव्हर्सिटी आहे. क्लिअर आहे. मग या ठिकाणी जर समजा ऍज अ एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला हे समजलं की हे स्टॅट आहे, मग या बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भातलं रिसेंटली काही चेंजेस होतात का? मग असे किती जिओग्राफिकल रिजन आहेत बायोडायव्हर्सिटीचे ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. भारतामध्ये किती एरिया आहेत बायोडायव्हर्सिटीचे? वेस्टर्न घाट आहे का, तर आहे. मग त्याच्यामध्ये होणारे चेंजेस काय आहेत? आणि वर्ल्ड लेवलला जेव्हा बायोडायव्हर्सिटी हा आपण काय करतो, एक कॉन्सेप्ट घेतो, मग आता वर्ल्ड लेवलला याच्या बाबतीत काही चेंजेस झालेले आहेत. कोणता कंट्री जो आहे अतिशय डिप्लेटेड झालेला आहे, कोणता कंट्री जो आहे की डिप्लेटेड बायोडायव्हर्सिटीला काय करतोय, कॉन्झर्वेशन देतोय, म्हणजे काय करतोय की या ठिकाणी त्याचं संरक्षण करतोय. मग हा झाला काय आहे तुमचा करंट अफेअर्सचा, याला म्हणायचं डायनामिक पोर्शन. आणि हा सगळ्याच्या विषयामध्ये असतो. असं आहे का आजच्या पेपरमध्ये फक्त एका विशिष्ट राजकारणाशीच लिहून येतं, असं आहे का? नाही, अलग 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 काय असं त्या ठिकाणी सब्जेक्टच्या संदर्भात चेंजिंग नेचर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. तर ऍज अ ऍस्पिरंट्स म्हणून तुम्हाला ते नोट करणं गरजेचं आहे. तुमच्या नोट्समध्ये जे चालू घडामोडीची नोटबुक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे जमलं पाहिजे सगळ्यांना की कोणत्या विषयाच्या संदर्भात जो माझा करंट आहे तो करंट काय करतोय, डेलीच येतोय. आणि मग मॅगझिन्स तर ऑब्व्हियसली आहे, ते मॅगझिन मधून काय घ्यायचं, काय आपल्याला वेचून घ्यायचं हे पण जमलं पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असंच आहे, अननेसेसरी म्हणजे किती वाचायचं यापेक्षा काय वाचायचं हे जमलं पाहिजे, तर आणि तरच या ठिकाणी काय होतो, आपण इन होतो. सो तुम्हाला समजलं की की एन्व्हायरमेंट सायन्सचे जे क्वेश्चनचं जे काही एक बेस आहे तो स्टॅटिस्टिक, म्हणजेच काय स्टॅट म्हणजे तो बेसिक फंडामेंटल, आणि त्याला आवश्यक असणारं काय आहे, करंट अफेअर्स. आता हे दोनच आहेत का, नाही. गेल्या वर्षी 2024 मध्ये जे मेन झालं त्यांनी अजून एक नेक्स्ट पाऊल टाकला. काय पाऊल टाकला, एका क्वेश्चन मध्ये त्यांनी काय काय विचारले तुम्हाला बघा. एका क्वेश्चन मध्ये स्टॅट विचारलेला आहे, म्हणजे फंडामेंटल कॉन्सेप्ट विचारली, त्यालाच करंट अफेअर्स विचारलेला आहे, आणि तो क्वेश्चन इतर क्वेश्चनच्या संदर्भात इंटरलिंक केलेला. म्हणजे एन्व्हायरमेंट सायन्सचा क्वेश्चन इकॉनॉमिक्स बरोबर, इंडियन इकॉनॉमीच्या संदर्भात विचार केला तर इकॉनॉमिक्स सोबत त्यांनी इंटरलिंक केलेला आहे. एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स त्याला त्यांनी पुन्हा इंटरलिंक केलेलं आहे तुमच्या अर्बनायझेशन सोबत, नागरिकरणासोबत, आणि त्याला सपोर्ट एक्झाम्पल द्यायला सांगितलेलं आहे की इंडियाच्या संदर्भात आम्हाला काय करा, तुम्ही या ठिकाणी जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यावर तुमचा व्ह्यू द्या. म्हणजे तुम्ही समजलं की आता एक क्वेश्चन फक्त इंटर कॉन्सेप्ट येतोय का, नाही आहे. आता इंटर सब्जेक्ट क्वेश्चनची एक नवीन काय आहे या ठिकाणी स्टाईल सुरू झालेली आहे. तुम्ही बघा मेनचे जर क्वेश्चन पाहिले तर तुम्हाला समजून येईल की पहिलं तर आता सध्या PYQ पाहिलं तर क्वेश्चन समजतोय का नाही समजतोय हेच महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे तुम्ही पाहिले असतील ना क्वेश्चन पेपर, क्वेश्चन समजतायत का, अंडरस्टँडिंग होत आहेत का क्वेश्चन्स? इनिशियली लेवलला नाही होणार आहे, त्याची कल्पना आहे मला, है ना. म्हणजे त्यांनी विचारलंच काय आहे हेच आपल्याला अंडरस्टँड होत नाही, बिकॉज ऑफ काय आहे की त्याच्या माइंडसेट पर्यंत पोहोचायला अजून टाइम आहे आपल्याला, है ना. याची एक सायंटिफिक प्रोसेस असते, आणि ही पण एक आपली प्रिपरेशनची एक मोठी प्रोसेस आहे. तो प्रोसेसच्या थ्रू आपल्याला जाता येईल. सो तिसरा महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला UPSCच्या बाबतीत. आणि नेक्स्ट वाला काय आहे, इंटरलिंकिंग विथ द GS नंबर 3, एसे अँड द काय आहे, एथिक्स. लक्षात आलं. अँड पुढे जाऊन जर सांगेल तर अगेन GS नंबर 2 मध्ये सुद्धा हा पेपर तुम्हाला हा सब्जेक्ट काय करतो, इंटरलिंक करतो. तुम्ही विचाराल GS 2 तर काय आहे, पॉलिटिक्स अँड द IR आहे. मग तिथे कसं इंटरलिंक करेल, तिथे इंटरलिंक करतो पब्लिक पॉलिसीमध्ये, म्हणजे पब्लिक पॉलिसी टुवर्ड्स द सोसायटी, आणि स्पेशल रेफरन्स टू काय आहे या ठिकाणी, एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंटच्या संदर्भात गव्हर्नमेंट पॉलिसी बनवत आहे ना, सो तिथे तो काय करतो या ठिकाणी रिफ्लेक्ट करतो. या ठिकाणी एक शब्द तुम्हाला नवीन दिसला असेल, एसए मध्ये तर सगळ्यांना माहिती आहे, एसए मध्ये याला अराउंड तर आपण एसए लिहिलेलेच आहेत. व्हॉट अबाउट द एथिक्स? एथिक्स मध्ये हा सब्जेक्ट कसा इंटरलिंक करेल बरं, कोणाला काही आयडिया आहे का? म्हणून सिलेबस तुमचा पहिला पायरी आहे. एथिक्स मध्ये हिस्ट्री जिओग्राफी असं काही नाही आहे, बरोबर आहे.
इथिक्स मध्ये स्पेशली मेन्शन सुद्धा हे नाही आहे की एन्व्हायरमेंट विद्यार्थ्यांनी सो कोल्ड स्टडी जो आहे एन्व्हायरमेंटच्या संदर्भात करणं अपेक्षित आहे, असं काही मेन्शन आहे का? नाही. तरी पण मी ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सांगतो की तुम्हाला जीएस नंबर 4 मध्ये सुद्धा एन्व्हायरमेंट सायन्स काय आहे इम्पॉर्टंट आहे. आणि हाऊ सायबेरियामध्ये त्यांची बायोडायव्हर्सिटी जी आहे सायबेरियाची ती पूर्ण चेंज झाली. ही कुठेतरी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून नाही असं असेल नाही तर करेक्ट सांगितलं त्यानं, म्हणजे हे असंच आहे. म्हणजे तिथे तुम्हाला ऑलमोस्ट केस स्टडी लिहायचे असतात. म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याला टायटलिंग देतो मी, काय आहे? एन्व्हायरमेंटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रोच. म्हणजे उद्या तुम्ही प्रशासक बनणार आहेत ना, पर्यावरणीय सेन्सिटिव्हिटी, सेन्सिबल असला पाहिजे अधिकारी. आणि त्याला आपण काय म्हणतो एन्व्हायरमेंटल इथिक्स अँड इंटिग्रिटी. त्याने जो कॉन्सेप्ट सांगितला तो बिलकुल सही आहे की एक जेव्हा तुम्ही ॲज अ डेमोक्रॅस ऑफिसर बनताय तिथे तुम्हाला की ॲज अ ऍडमिनिस्ट्रेटर आहे, पण त्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या चष्म्यामधून तुम्हाला हे बघता आलं पाहिजे की पर्यावरणीय सेन्सिटिव्ह आहे का, आणि मग तिथे तुम्हाला केस स्टडीज लिहावं लागतात. तसं जर तुम्ही पाहिलं तर डायरेक्ट कनेक्शन काही आहे का सिलेबसमध्ये? डायरेक्ट कनेक्शन याचं बिलकुल काही नाही आहे, पण इनडायरेक्टली तुम्हाला केस स्टडी म्हणून या ठिकाणी हा कॉन्सेप्ट आहे. सो ते सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. अँड द लास्ट एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे तुमचा जेव्हा तुम्ही प्री पास कराल, मेन्स पास कराल आणि जेव्हा तुम्ही पीटीला जाल तेव्हा एक कॉन्सेप्ट राहतो तो म्हणजे काय पीटीचा. आणि पीटी मध्ये सुद्धा करंट ज्वलंत इश्यूवर या ठिकाणी काय असतात, या ठिकाणी प्रश्न असतात. म्हणजे हा एवढा डायनामिक सब्जेक्ट आहे आणि हर दिन प्रत्येक दिवशी हा काय होतो या ठिकाणी चेंजेस होत चाललेला आहे. त्यामुळं तुम्हाला स्टॅटिक एकदा प्रॉपर झालं, आपण घेणारच आहेत बॅचमध्ये स्टॅटिक, आणि त्या स्टॅटिक सोबत डेली डायनामिक जे चेंजेस आहेत ते तुम्हाला या ठिकाणी नोट आउट करावं लागतील. आणि रिवाइज असं म्हटलं जातं, मी जेव्हा दिल्लीला होतो तेव्हा, रिवाइज वाईजली. आपल्या मुलं तर त्यांच्यामुळे तेवढाच फरक आहे युपी बिहारच्या, बाकी जास्त काही फरक नाही. इनफॅक्ट आपण त्यांच्यापेक्षा टॅलेंटेड आहोत. आपलं इंग्लिश चांगलं आहे तिकडच्या पेक्षा. बट द थिंग एवढी आहे की आपण कुठेतरी लॅगिंग करतो त्यांच्या तुलनेमध्ये. ते लॅगिंग काय ते पण एंडिंगला आपण डिस्कशन करू या प्रश्न आणि उत्तराच्या तासामध्ये. सो याच्यावरून तुम्हाला आयडिया आली व्हॉट अबाउट द युपीएससी. अँड युपीएससी मध्ये या ठिकाणी तुमचा जो एन्व्हायरमेंट आहे, हा एन्व्हायरमेंट कसा रोल प्ले करतो, आता सगळ्यांना आयडिया क्लिअर झाली. एकदम ब्लॉकेज सगळे खुललेले आहेत सगळ्यांना. तुम्हाला काही डाऊट आहे मग आपण तिकडे जाऊया एमपीएससी कडे. सो युपीएससीच्या बाबतीत सगळ्यांना क्लिअर झालं. आता तुम्ही कन्सिडर करताना युपीएससीच कन्सिडर करायचं आहे. 2025 ला असं पण होऊ शकतं, एमपीएससीचं देतं ना कोणतरी, एमपीएससीचं असं पण होऊ शकतं 2025 ला की एमपीएस होऊ शकतं. बरं लक्षात ठेवा, एमपीएससीचा पॅटर्न सुद्धा चेंज होऊ शकतो. पॅटर्न इन द सेन्स त्या ठिकाणी, कारण तिकडे फॉरेस्टची एक्झाम पण ऍड झालेली आहे. सो तिकडे काय होऊ शकतो, याच्या अराउंड क्वेश्चन्स या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतात. चान्सेस होते 24 मध्ये येण्याचे, पण तसं झालं नाही है ना. नवीन पॅटर्न, नवीन सिलेबस, मग नवीन प्रिलिमचा सुद्धा पॅटर्न असं पण होऊ शकतं की इथे युपीएससीच्या तुलनेमध्ये या ठिकाणी एमपीएससी मध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटचं वेटेज वाढू शकतं. इट कॅन बी द पॉसिबिलिटीज आहे ही. एक्झॅक्टली होईलच असं नाही आहे. आणि अजून वन मोर पॉसिबिलिटीज ही आहे की सीसॅटचा नेचर पण चेंज होऊ शकतो. आपलं सीसॅट कसं आहे आतापर्यंत, 10वीचं सीसॅट, आता 50 क्वेश्चन जावं, पेपर वाचून यावं आणि परत तिकडेच काय होतं, इलिजिबल होतात. बाकीचं नाही केलं तरी तसं. युपीएससी तसं आहे काय, एका पॅरेग्राफवर एक किंवा दोनच क्वेश्चन आहेत. आणि पॅरेग्राफ पण कोणी दिले का युपीएससी, त्यांना जर माहित असेल. मॅथ्स रिझनिंग कसं आहे, चॅट जीटीपी फेल झाला मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करता करता युपीएससीचा, लक्षात आलं, तर ते होऊ शकतं. त्यामुळे कन्सिडरेशन आतापासून करा 2 विषयाच्या संदर्भात. नाव आय होप की मला असं वाटतं की तुम्हाला ही आयडिया क्रिस्टल क्लिअर झाली असेल. आता आपण जरा एमपीएससी कडे या ठिकाणी सरकूया. साधारणतः बघा या ठिकाणी आतापर्यंतचा 5 ते 6 क्वेश्चनच्या आसपास एमपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन असायचे. याच्यामध्ये बेसिक लेवलचा फरक आहे. इथे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असायचे मोर अँड मोर, नाही का. एवढे ऍप्लिकेशन वगैरे नाही आहे, करंट अफेअर्सला काही त्यांना एवढं काही नाही आहे. तर हे काय आहे, बेसिक कन्सेप्टवर काय असेल ते या ठिकाणी क्वेश्चन असायचे. मेन्सला 35-40 क्वेश्चन आहेत. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी मी हे ठेवलेलं आहे की येणारी जी मेन्स आहे तुमची, येणारी जी मेन्स आहे त्या मेन्समध्ये कदाचित यांना जर कॉपी पेस्ट केलेलं आहे सिलेबसमध्ये तर तेच काय राहील, या ठिकाणी वेटेज राहील. तरी पण आपण अभ्यास करताना ती गोष्ट लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. इथे काय होतं, डायरेक्ट प्रश्न असतात, त्यानंतर पुन्हा अगेन करंट अफेअर्स, आणि ते आता इथून पुढे आपल्याला करायचं आहे. आणि अगेन पुन्हा काय आहे, ऍज इट इज सिमिलर टू द युपीएससी आहे. सो आता एक गोष्ट आपल्याला समजून आली की वाय एन्व्हायरमेंट सायन्स इज इम्पॉर्टंट.
वाय एन्व्हायरमेंट सायन्स इज गेम चेंजर. तर याच्यावरून सगळ्यांना क्लिअर झालंय. आताच क्रिस्टल क्लिअर करायचं, येस नो घरी आम्ही आठवण करू वगैरे असला काही प्रकार नाही आहे, लक्षात आलं. आणि जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला पडतील ड्युरिंग द सेशन ते सगळे तुम्ही नोट आउट करून ठेवा. आपण एंडिंगला सगळ्यांचे क्वेश्चन्स घेणारच आहोत. सो पहिला मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांचा की व्हाय गेम चेंजर आहे आणि इथे किती क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलं. साधारणतः 80% पर्यंत तुम्ही स्कोर करू शकता, लक्षात ठेवा. बाकी सगळ्या या आउट ऑफ स्कोर मधून प्रिलिम्सला पण 80%च्या आसपास येऊ शकतो आणि मेन्सला सुद्धा 80% मध्ये या ठिकाणी येऊ शकतो. नाव आता आपण पुढे जाऊया. अँड पुढे जाऊन आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या गावाला आपण चाललेलो आहे, जो आपण पार्ट या ठिकाणी डिस्कस करत आहेत, त्याचं एक्झॅक्टली आपल्याला क्लासिफिकेशन माहित असणं गरजेचं आहे. की आपल्याकडे आयडिया बिलकुल क्रिस्टल क्लिअर आयडिया असणं गरजेचं आहे की हा जो पेपर नंबर GS3 आहे की याचं कंपोनंट्स काय आहेत, याचे टोटल सब्जेक्ट्स काय आहेत. बघा तिकडे मी नंबर ऑफ मार्क्स स्ट्रक्चर दिलेला आहे. ऍज इट इज सगळ्यांना या ठिकाणी माहित असावी अशी अपेक्षा आहे. मार्क्स स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. 250 मार्क्स आहे, 20 क्वेश्चन्स आहेत. सम ऑफ काही क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी 10 मार्कला आहेत, काही क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी 15 मार्कला आहेत. जो 15 मार्कला आहे त्याचं वर्ड लिमिट 250 आहे आणि जो 10 मार्कला आहे त्याचं वर्ड लिमिट जे आहे या ठिकाणी 150 ला आहे. तर हे तर सगळ्यांना माहिती आहे. नाव दिस वन. सो टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट्स किती आहेत या ठिकाणी बघा. जीएस नंबर 3 आणि असंच तुम्ही सगळ्या जीएसचं करा. जीएस नंबर 1 मध्ये किती सब्जेक्ट आहेत है ना, जीएस 2 मध्ये किती आहेत, 3 मध्ये किती आहेत असं. सो पहिला काय आहे, सर्वात जास्त वेटेज असणारा कोण आहे तर इंडियन इकॉनॉमी आहे. 20 पैकी साधारणतः 8 क्वेश्चन असतात. साधारणतः 7-8 ची रेंज आहे. 70 ते 80 मार्क्स इथे आहे तुम्हाला इंडियन इकॉनॉमीमध्ये. ऍग्रिकल्चर मीन्स त्याला साधारणतः 25-30च्या आसपास त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, मोर फोकस ऑन द ऍग्रिकल्चर. काय आहे, क्रॉपिंग पॅटर्न अँड नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचार. सायन्स अँड टेक ऑलमोस्ट ऍप्लिकेशनच्या बेसवर या ठिकाणी क्वेश्चन्स विचारण्यात येतात. समटाइम्स 2024 जर मेन्स पाहिला तुम्ही तर एन्व्हायरमेंट सायन्स विथ द कनेक्ट विथ द सायन्स अँड टेक याच्यासोबत खूप सगळे काही त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. नाव नेक्स्ट आपला जो आहे तो एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी त्यांनी दिलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि लास्टला आहे इंटरनल सिक्युरिटी. साधारणतः इथे आता वेटेज वाढताना या ठिकाणी लास्ट 2 वर्षामध्ये आपल्याला समजून आलंय की हा जो कंटेंट आहे कंटेंटला ते लोक काय करतात, थोडा वेटेज वाढतात. आता साधारणतः 40%च्या आसपास 40च्या आसपास इथं मार्क्स वाढतायत. हे नॉर्मलचा 25 मध्ये आहे, हा इथं 40च्या आसपास आहे. असं काय आहे, हे 6 सब्जेक्ट मेन सब्जेक्ट आहेत आणि हे 6 मेन सब्जेक्ट तुम्हाला त्याच लेवलनी काय करणं आहे, प्रिपेअर करणं आहे. नाव नेक्स्ट वाला आहे द सिलेबस डीप इनसाइट्स काय आहे. आता ही स्लाइड ऍज अ नवीन विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. साधारणतः वर्करनी जो प्रिंटेड सिलेबस असतो त्या प्रिंटेड सिलेबस मध्ये इनव्हिजिबल ज्या गोष्टी आहेत ना त्या दाखवल्या जात नाहीत है ना, त्या आपल्याला समजून घ्यावं लागतात. आपल्या अभ्यासाच्या बेसवर, आपल्या मार्गदर्शकाच्या बेसवर त्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. इथे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं ना 3 आणि 3 6च वर्ड मध्ये सिलेबस आहे. पण जर डीप इनसाइट जर तुम्ही केलं, टोटली करिक्युलम जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे मराठीमध्ये सांगतो काय हरकत नाही. बघा प्रिलिम्स जेव्हा होते, आता इथे UPSC MPSC हा फरक नाही, आपण प्रिलिम्स मध्ये त्या ठिकाणी करूया. तो प्रिलिम्स मध्ये हा तुम्हाला काय आहे, एक पॅटर्न आहे, एक सब्जेक्ट आहे. जीएस नंबर 1 मध्ये आहे आणि किती कॉन्सेप्ट दिल्यात त्यांनी बघा. ऍज अ जनरल इश्यू ऑन द रिलेटेड टू एन्व्हायरमेंट इकॉलॉजी हा एक टॉपिक आहे. एक टॉपिक त्यांनी काय सांगितलंय, ओनली दिस वन, एवढाच काय आहे एक कॉन्सेप्ट त्यांनी दिलाय. दुसरा कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी हा एक दिलेला आहे आणि यालाच अलाउन चेंजेस करून टाकलाय की क्लायमेट चेंज. आणि खाली एवढ्या छान पद्धतीने वाक्य लिहिले आहे की हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी किंवा हे परीक्षा सॉल्व्ह करण्यासाठी विशेष ज्ञानाची गरज नाही. बघा म्हणजे आयोग किती भारी आहे. आयोगाने स्वतःची जबाबदारी झटकून टाकलेली आहे आणि ते काय सांगताय की हे 3 कॉन्सेप्ट, या 3 जे काही तुम्हाला युनिट्स आहे, हे युनिट्स या ठिकाणी अभ्यासण्यासाठी या ठिकाणी कशाची गरज नाही आहे, विशेष ज्ञानाची गरज नाही. आणि क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर समजतंय की आयोगाने आपल्याबरोबर काय केला, गेम केला. की सांगता इकडे तरी विशेष ज्ञानाची गरज नाही, पण क्वेश्चन्स कसे आहेत, एकदम खतरनाक लेवलचे आहेत ना. सो आपल्याला स्टडी कसा करायचा आहे, विशेष स्पेशलायझेशन स्टडी करायचा आहे ना. ते कदाचित आपण अधिकारी होऊ नये म्हणून त्यांनी टाकलं असेल, पण आपला अप्रोच तो नाही, आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे ट्रॅप. सो प्रिलिम्स आणि जीएस नंबर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे म्हणून आता हे दाखवतोय की 3 या ठिकाणी काय आहेत, हे 3 कंटेंट दिलेत. जीएस नंबर 3 मध्ये त्यांनी अगेन पुन्हा 3 कंटेंट दिलेले आहेत. मला काय बरं तुमच्यापैकी कोणी सांगेल का की प्रिलिम्स मध्ये जेव्हा सिलेबस डिझाईन करत होते ती जी बॉडी होती, जेव्हा ती समिती होती, त्यांना हे खालचे 3 कॉन्सेप्ट समजले नसतील का तेव्हा? बाबा आपण प्रिलिमच्या सिलेबस डिझाईन करतोय, मग आपण हे खालचे हे जे आहेत ना हे 3 वाले, हे 3 पण त्याच्यामध्ये आपल्याला टाकायला पाहिजे होते का? त्यांच्या डोक्यातून गेले असतील ते, का त्यांनी टाकले नाही आहेत? फ्लिप साइड बघा, विरुद्ध साइड बघा. जेव्हा मेन्स सिलेबस डिझाईन करत होते
तेव्हा हे 3 वर्ष शब्द त्यांनी इकडे टाकले नाहीये. मग त्यांच्या काही लक्षात नाही गेले का? आज तो कुछ तूफानी करते है, ऐसा कुछ आहे का? हा, का त्यांच्याकडनं सुटून गेले ते शब्द? का नाही टाकलेले आहेत? बरं, अजून एक त्याच्यापेक्षा पुढची अजून एक स्टेप सांगतो. मेन्स मध्ये याच्यावर क्वेश्चन आहेत आणि याच्यासोबत या सगळ्या तिन्ही कॉन्सेप्टवर क्वेश्चन आहेत मेन्स मध्ये, जो की सिलेबसला पार्ट नाही आहे. प्रिलिम्स मध्ये फक्त हा 3 घटक सिलेबसचे असून याच्यासोबत याच्यावर सुद्धा काय आहेत, या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत. मग त्यांनी असं का दिलं? मग इथे आपला खरा कस लागतो की एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेशन आहे आणि आम्हाला सिलेबस किती अगदी डीप पर्यंत करायचा आहे, इथे आपल्याला समजलं पाहिजे. त्यांनी इथे शब्द वापरलाय बघा, इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी. इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी याचा अर्थ मित्रांनो सगळंच आलं. द फंडामेंटल पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत सगळं आलं त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट सायन्स. बिकॉज त्यांनी फंडामेंटल ऑफ इकॉलॉजी हा शब्द वापरलाय. एखाद्या विषयाच्या संदर्भात जेव्हा आपण फंडामेंटल वापरतो याचा अर्थ त्याची सुरुवातीपासून तर आतापर्यंत आपला अभ्यास होणं गरजेचं आहे. मेन्स मध्ये याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय, वेटेज दिलंय. पण असं कुठे इथे जसं एक प्रिंटेड लाईन टाकली तसं कुणी इथे कुठे लिहिलंय का फक्त या ओनली दीज 3 टॉपिक्स आर मेजर प्रिपेअर्ड, असं काय आहे का? नाही. म्हणजे याच्यासोबत अलॉंग विथ अदर्स बी करायचे आहेत असा त्याचा अर्थ होतो. प्रिलिम्स मध्ये याच्यासोबत अदर्स करायचे आहे. अर्थात आपण कॉन्झर्वेशन नाही का आपण अभ्यासतो ना, आपल्याला प्रिलिम्सला क्वेश्चन पण आलेले आहेत. बायोडायव्हर्सिटीचे संधारण करायच्या पद्धती, त्याच्या मॅच द फॉलोइंग्सला जोडे सुद्धा आलेले आहेत, असं नाही. सो तुम्हाला काय करायचं आहे की अलॉंग विथ दिस आणि हे सुद्धा असं काय करायचंय, दोघांना एकत्रित प्रिपरेशन करायचंय. आपण जेव्हा सुरू करणार आहे तेव्हा आपण अगदी म्हणजे बॉटम लेवल पासून अगदी ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण सुरू करणार आहे. म्हणजे एक गोष्ट जी तुम्हाला अगदी आजच मी अश्युरन्स करून देतो, ज्या लेवलचे कंटेंट्स आपण देऊ ना, ज्या लेवलचं केस स्टडीज आपण घेऊ ना, ज्या लेवलचं तुमचा कॉन्फिडन्स आपण बूस्ट करू ना, तिथे बाहेर कुठे भेटेल की नाही याच्यावर क्वेश्चन मार्क आहे. आणि विथ द माय एज्युकेशन बॅकग्राऊंड 14 इयर्स मी टीचिंग आणि इव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये आहे. 14 पैकी 7 वर्ष विद्यापीठातली आहेत, बाकी कॉलेज लेवलचे आहेत है ना. अँड 2016 पासून आतापर्यंत अकॅडमिक्स प्लस विद्यापीठामध्ये पण आमचं सिव्हिल सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, तिकडे पण 6 वर्ष झालं मी टीचिंग करतोय. हे त्याच्या बेसवर आहे. द फॅक्ट हा आहे की तुमची त्या लेवलची मानसिकता असणं गरजेचं आहे का बाबा इथे आपल्याला काय करायचं, मॅक्स टू मॅक्स मार्क. हिस्ट्री जिओग्राफीमध्ये तेवढे मार्क्स येणार नाहीत, इथे येणार आहे. त्यामुळे इथे तुमचं त्या लेवलचं माइंडसेट आपण करून घेऊया. सो हे 2 गोष्टी आहेत. आता तिसरा बघा, इंटरलिंक. आता या ठिकाणी लिंकेज कुठे कुठे आहे? लिंकेज तुम्हाला या ठिकाणी पेपर 1 मध्ये पण आहे आणि पेपर 1 चे सिलेबस पॉईंट नंबर 4 मध्ये त्यांनी दिलेला आहे, द स्पेशल फिनॉमिना विथ द अर्थक्वेक, सायक्लॉन्स, अँटी सायक्लॉन्स अँड द सुनामीज आहे ना. तुम्ही जीएस नंबर 1 चा पेपर जर पाहिला असेल तर तिथे हा काय आहे या ठिकाणी चेंजेस म्हणजे कव्हर होतो आपला. व्हॉट अबाउट द जीएस नंबर 2, मी मग सांगितलं ना, गव्हर्नमेंट अँड इट्स पॉलिसीज याच्या संदर्भात जो आहे हा इन्व्हायरमेंट जो आहे. आणि तुम्ही अलीकडच्या काळामध्ये हेही पाहिलं असेल की गव्हर्नमेंट किती सेन्सिटिव्ह झालेलं आहे, गव्हर्नमेंट या सब्जेक्टच्या बाबतीत किती सेन्सिटिव्ह झालेला आहे. त्यामुळं हा जीएस नंबर 4 चा सुद्धा भाग येतो. सो असा एकही तुमचा पेपर नाही आहे की ज्या पेपरमध्ये इन्व्हायरमेंट तुम्हाला काय करत नाही आहे, या ठिकाणी हेल्प करणार नाही आहे. सो ही आयडिया क्लिअर झाली, डीप इनसाइट ऑफ सिलेबस. नंतर जेव्हा आपण सुरू करणार आहे लेक्चर, सो हे जे सिलेबसचे कंटेंट आहेत मी बनवलेलं आहे डीप इनसाइट, म्हणजे खूप मोठं आहे, म्हणजे तुम्हाला कंटेंट वाईज मी दिलेलं आहे. सो ते आपण तिथे कव्हर करणारच आहेत. सो नाव आता मार्किंग वेटेज जी आहे ते या ठिकाणी बघायचं आहे. आणि या स्लाइड मधून आपलं काय क्लिअर होईल, या स्लाइड मधून एक्झॅक्टली आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचं आहे, आपल्याला प्रिपरेशन कसं करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्रिस्टल क्लिअर आयडिया येऊन जाणार आहे. आणि ज्यांची कोणाची आयडिया क्लिअर होणार नाही त्यांनी लगेच विचारावं की सर हा माझा डाऊट आहे. नाही, ओपन सेशनचा मतलब हा असतो की आपल्यामध्ये असणारे ब्लॉकेज आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी कव्हर करायचे आणि आपल्याला अनब्लॉक करून आपल्याला स्पीड आली पाहिजे. नाहीतर समजा तुमच्या डोक्यात असं जर असलं, आता इन्व्हायरमेंट सायन्स कसा अभ्यास करायचा बाबा, मग जर असा जर प्रश्न असेल तर तुम्ही अभ्यास नाही करू शकत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही पण ह्युमन माइंडच आहे. जेवढे काही प्रश्न आहेत ते प्रश्नाचे सोल्युशन मिळून क्रिस्टल क्लिअरन्स आला की मग आपली स्पीड वाढते, असं आहे. आता ही जी स्लाइड आहे, ही स्लाइड बघा तुम्हाला काय सांगते आहे ना. सो इकडे प्रिलिमचं वेटेज आहे इयर वाईज, लास्ट 5 इयर्स आणलेलं आहे मी. तिकडे मेनचं वेटेज आहे इयर वाईज. इथे बघा 24th ला अराउंड 15 क्वेश्चन होते, म्हणजे 30 मार्क आहेत. आणि ज्यांनी चांगला जर व्यवस्थित केला असेल तर साधारणतः 26 और 28 पर्यंत त्यांनी स्कोर केला असेल. आणि मेरिट किती लागतं,
90च्या आसपास UPSCचा. म्हणजे जर 90ला मेरिट लागत असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याने जर समजा 28 जर आले असेल तर त्यांनी लाखो विद्यार्थ्याला इकडेच मागं सोडलं, असं त्याचा अर्थ होतो, लक्षात ठेवा. सो त्यानंतर 23ला 28 मार्क्स होते, 28% होते. त्यानंतर इकडे जर तुम्ही पाहिलं 22ला 24% होते. सो त्यानंतर 22 आहे, 20 आहे आणि 22 आहे. साधारणतः अराउंड आपल्याला एक गोष्ट समजून आली की 10 क्वेश्चन टू 15 टू 18 साधारणतः 2016ला याच्यावर 18 क्वेश्चन्स होते, लक्षात आलं. त्याच्या आधी 14 ना तब्बल 21 क्वेश्चन आले होते. सॉरी 16लाच, तुम्ही जर एकदा डेटा बघा, आय थिंक 16ला आहे ना साधारणतः 32च्या क्वेश्चनच्या आसपास होते क्वेश्चन्स, बरं लक्षात ठेवा, इंटरलिंक केले होते त्यामुळं करंट अफेअर्स बरोबर. सो याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजून येते की हा जो विषय आहे ना, या विषयाचं वेटेज जे आहे हे त्या लेवलचंच राहिलेलं आहे, म्हणजे स्टेबल आहे, फार असं फ्लेक्झिबिलिटी नाही आहे किंवा 9च आले 5च आले असं नाही, एकदा 20च आले असं नाही. इथे काय आहे, साधारणतः पेपर सेटरनी काय केलेलं आहे, या ठिकाणी एक साधारणतः ऑप्टिमम एक बॅलन्स ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. सो खाली काय दिलेलं आहे, त्याची डिफिकल्टी लेवल दिली आहे. साधारणतः एजी तर नसतात, एजी तर UPSCचे क्वेश्चन नसतातच मुळात, ते मोर ट्रिकी असतात. मॉडर्न टू द हाय लेवलचं आहे आणि अवघड याचा अर्थ लगेच निगेटिव्ह जायचा नाही. अवघडचा मतलब असा आहे माझा की ते कॉन्सेप्च्युअल असतात. ज्याची कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना मग त्याला सोपा जातो. ज्याची कॉन्सेप्ट समजा 2 आणि 2 4 होतात, ही कॉन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे म्हणून तर सगळ्यांना आन्सर येतात. तसं इथे पण आहे, त्या संकल्पना सगळ्यांच्या क्लिअर असणं गरजेचं आहे, तेव्हा काय होतं आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. हे तुम्हाला साधारणतः लास्ट 5 इयरचं काय आहे, हा तुमच्या समोरचा एक काय पिक्चर आहे की हे बघा हे असं आहे. आणि साधारणतः 25 मध्ये और 26 मध्ये साधारणतः 25 मध्ये झालेलंच आहे, साधारणतः 26 मध्ये सुद्धा अराउंड याच लेवलचा राहील. आणि जरी चेंजेस झालं तरी एका दुसरा क्वेश्चन काय होईल, चेंजेस होईल, बाकी जास्त चेंजेस होणार नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बघा या ठिकाणी मेन्स जी आहे, मेन्सवर आपल्याला एक गोष्ट समजून येते. या ठिकाणी बघा 24, 23, 22, 21 आणि 20 आणि 19 दिलेला आहे. इथे बघा या ठिकाणी 40, 40, 30, 40, 30, 40 आणि साधारणतः 45. म्हणजे एक गोष्ट जर समजून आले तर याचा ऍव्हरेज जर काढलं तर साधारणतः 40%, साधारणतः 40% जे आहे याचं काय आहे आपल्याला ऍव्हरेज काढता येतं. म्हणजे क्वेश्चनचं स्ट्रक्चर कसं असेल, 1 क्वेश्चन जो आहे 10 मार्क्सला असेल आणि 2 क्वेश्चन जे आहेत या ठिकाणी 15 मार्क्सला असेल, 40% झाले. ओके. किंवा अजून सुद्धा वेगळं असेल, समजा 3 क्वेश्चन 10 मार्क्सचे असतील, इथे जे 45 दाखवतोय त्याने तर सही केलं असेल, 15-15चे 3 तर येऊ शकत नाहीत, एक 10चा असेल आणि किंवा असं पण असेल की 2 15-15चे, त्यानंतर पुन्हा अजून काय आहे अर्धावाला, असंही असेल. त्यांचं ते आपण डिसाईड नाही करू शकत की एवढेच नंबर ऑफ क्वेश्चन असेल. नंबर ऑफ क्वेश्चन 20 आहेत, हे बिलकुल सही आहे, बट मग 15चे किती आहेत आणि 10चे किती आहेत हे आपण नाही सांगू शकत आहे. तर साधारणतः 3 वर्षाच्या अंदाजावरून एकच गोष्ट लक्षात येते की 2 क्वेश्चन्स 15 मार्क्सचे आहेत आणि 1 क्वेश्चन 10 मार्क्सचा आहे. साधारणतः असं प्लॅनिंग आहे. आणि कन्सिडर करू की जेव्हा तुम्ही अपेरिंग व्हाल तेव्हाही असंच प्रिपरेशन म्हणजे कन्सेप्ट राहील. सो याच्यावरून एक गोष्ट आपल्याला क्लिअरली समजून आलेली आहे, काय की या ठिकाणी आता 40%च्या आसपास याचं वेटेज आहे आणि आपल्याला त्याच लेवलचा तयारी करणं आहे. मग काय आहे याच्यामध्ये, याचं काही आपण त्याला इंटरप्रिटेशन म्हणू, काय काय सांगितलं त्यांनी, साधारणतः 40ची काय आहे या ठिकाणी ॲव्हरेज आहे. आणि क्वेश्चनचं नेचर बघा, मेन्समध्ये कशा क्वेश्चनचे या ठिकाणी नेचर असतात. एक, कॉन्सेप्च्युअल अँड द ॲनालिटिकल विथ द करंट बेस. हे शब्दांचे अर्थ माहिती आहे सगळ्यांना. UPSC मध्ये चांगले मार्क्स आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी हे माहीत असणं गरजेचं आहे की डायरेक्टिव्ह वर्ड्स तुम्हाला माहीत असले पाहिजे. नंतर आपण कधीच डिस्कशन करूया. जसं फॉर एक्झाम्पल इलॅबोरेट करा म्हणजे काय रे, डिस्कस करा, हे शब्द आहेत ना, डिग्रीपासून आपण आलेलो आहे याला अनुभवात. इलॅबोरेट करायचा एखादा प्रश्न, गिव्ह युअर ओन ओपिनियन, त्यानंतर डिस्कस इन डिटेल्स, इंटरलिंक, गिव्ह युअर सपोर्टिव्ह स्टेटमेंट, जे एव्हिडन्स आहेत हे याचे तुम्हाला साधारणतः 22 काय आहेत डायरेक्टिव्ह वर्ड्स आहेत. आणि हे 22 डायरेक्टिव्ह वर्ड्स तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे विथ द एक्झाम्पल्स. आणि जेव्हा डायरेक्टिव्ह वर्ड्सवर कमांड येते तेव्हा तुम्हाला हे समजून येतं की क्वेश्चन विचारणाऱ्यांचे डिमांड काय आहे. मी जर तुम्हाला हे बोलत असेल 2 आणि 2 किती, आणि जर तुम्हाला माझा प्रश्नच नाही समजला तर तुमचं आन्सर ऑलवेज काय असणार आहे, रॉंग असणार आहे. जर तुम्हाला त्याचा प्रश्नच नाही समजला आहे तर मग तुम्ही आन्सर काय देणार आहे, तुम्ही व्हाईट पेपरचा ब्लॅक करून याल बस, आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी एवढं म्हणाल की बाबा हा मी करून आलो. बट तुम्हाला माहिती आहे का, पेपर चेक करताना ना 10 मार्क्स पैकी 1.5 पण मार्क्स पडत नाही पोरांना, 1.5 2 मार्क्स, म्हणजे अशी वर्स्ट कंडिशन सुद्धा आहे. आणि 10 मार्क्स पैकी तुम्ही जास्त फार अशी अपेक्षा नाही करायची
10 पैकी 5.5, 6 जर पडले तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. म्हणजे तुम्हाला जर मार्क्स 6 आले ना एखाद्या विद्यार्थ्याला, तर त्यांनी समजायचं की बाबा आपले चान्सेस पीटीला जाणं आहे. म्हणजे हे असं मार्किंग स्केल आहे. बिकॉज फायनली जर तुम्ही सिलेक्शन लिस्ट जर पाहिलं तर किती पर्सेंट असतं? जो इंडियामधून पहिला येतो का पहिली येते, किती पर्सेंट मार्क असतात 2025 पैकी? कधी पाहिलं तुम्ही? एक साधारणतः 46, 47, 48%. 48% ज्याला मार्क्स पडतात ना, तो ऑल इंडियामध्ये टॉपरला असतो. म्हणजे 48 पासून तर अराउंड 52च्या आसपास मार्क्स असतात. मग आता कोणी सांगितलं की आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे, आपल्याला पण तेवढाच अभ्यास करायचा आहे. 48%. आणि एखाद्याला बोललं 10वीला 48% होते, एखाद्याला बोललं 12वीला 48% पडले, घरचे पण बोलतात काय होणार नाही तुझं, आपली शेती होती सुरू. पण इथे इथे 48 ते 52% पॅन ओव्हरऑल इंडियामध्ये रँक नंबर येणारी स्टुडंट आहे. मग आता 100% अभ्यास करायचा आहे का तुम्हाला? 100% अभ्यासाची गरज आहे का? नाही आहे. पण मग पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मग सर हे सांगा की जरी 48-50% अभ्यास करायचा आहे, पण मग एक्झॅक्टली कोणता आहे तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला कळणार मी सांगतो बाबा एन्व्हायरमेंट सायन्स मधला 48%च अभ्यास करायचा आहे. हे तुम्हाला कसं कळणार कोणते 48% आहेत? तुम्ही सांगू शकता का 48% सर हे येतं? मग ते एक असं असतं की काय म्हणतो आपण त्याला अमूर्त कल्पना आहे ती. मग ते 48% अभ्यासक्रम समजून येण्यासाठी 100% करावं लागतो. म्हणजे अगेन पण आपली फसवणूकच आहे लक्षात ठेवा. सो ते असं आहे. आणि हे जे शब्द आहेत ना ॲनालिटिकल, ओके, कॉन्सेप्च्युअल क्लिअरिंग वगैरे वगैरे मी तुम्हाला तेव्हा नंतर सांगेलच. सो याच्यावरून एक आयडिया क्रिस्टल क्लिअर झाले की आम्हाला अभ्यास कसा आणि कोणत्या ऑपरेशनी या ठिकाणी करायचा आहे. सो नाव आता आपल्या इम्पॉर्टंट असं आहे की बाबा आम्ही प्रिपरेशन करतोय वाय, की काय प्रिपरेशन करतो त्याच्या पाठीमागचे काही कारण आहेत. म्हणून हा जो सिलेबस आहे किंवा हा जो विषय आहे याचे काय आहे या ठिकाणी इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिलेले आहेत. काही इम्पॉर्टन्स आहे बरं? इन्क्रीज नंबर ऑफ क्वेश्चन्स इन द एक्झाम. प्रिलिम्सच्या अँगल आणि मेनच्या अँगलने जरी विचार केला तुम्ही तर याचे क्वेश्चन्स ऑफ नंबर्स काय होतात या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत आहेत. मग आपला फायदा आहे की नाही? मला सांगितलं की नाही की बाबा बाकी सब्जेक्ट पेक्षा हा सब्जेक्ट काय स्कोरिंग करण्यासाठी अगदी सोपा आहे किंवा चांगला आहे. सो आपल्याला तो एक याचा काय आहे महत्वाचा फायदा आहे. डायरेक्ट लिंकिंग विथ द करंट अफेअर्स. साधारणतः एक पुढे आपल्याला कॉन्सेप्ट या ठिकाणी शिकायचीच आहे ॲज अ डेमो म्हणून ते मी आणलेले आहे. एक बेसिक स्टॅट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्याचं करंट अफेअर्स कसं इंटरलिंक करायचं आहे ते इनिशियली लेवलला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर्कशक्ती आणि विश्लेषण क्षमतेला चालना आहे. काय ती ॲनालिटिकल ॲबिलिटी या ठिकाणी दाखवण्यासाठी तुम्हाला वाव आहे. म्हणजे असा एक 1857चा उठाव आणि त्याचे परिणाम सांगा, ते रट्टा मारा आहे. म्हणजे ते तुम्ही 10 वर्ष आधी जरी अभ्यासलं तर तेच होतं, आताही तेच आहे आणि अजून 20 वर्षानंतरही तेच राहणार आहे. त्याच्यामध्ये डोक्याला चालना द्यायला असं काही आहे का? नाही आहे. ॲज इट इज सेम आहे. पण इथे तसं नाही आहे. इथे मग एक क्वेश्चन विचारला ना तुम्हाला, द इकॉलॉजी कनेक्ट विथ द अर्बनायझेशन आणि अर्बनायझेशन कनेक्ट विथ द अदर सब्जेक्ट्स. सो इथे मग तुम्हाला तार्किकता वाढवावी लागते. डॉट कनेक्टिंग बिटवीन द डॉट्स आहे ना, हा डॉट आहे, तो डॉट आहे, तो डॉट आहे. या डॉटला काय करायचं? कनेक्ट करावं लागतं. त्यासाठी तुमचं ॲनालिटिकल ॲबिलिटी जी आहे हे या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि युपीएससीने आतापर्यंत तेच केलेलं आहे. त्याला एक असा एक युपीएससीच्या बाबतीत अशी एक गोष्ट आहे की युपीएससी सर्च प्युअर टॅलेंट. किती लोकांना समजलं? युपीएससी प्युअर टॅलेंट सर्च करते आणि ते बिलकुल सही आहे. याचा अर्थ एमपीएससी करत नाही का? एमपीएससी करत नाही का? आता त्याचं भाष्य मी नाही करणार आहे. ते तुम्ही बघा की एमपीएससी काय चेक करत आहे. सो हा एक फायदा आहे. निबंध, मुलाखत, जीएस नंबर 1, 2, 3, 4 अँड द एसे ॲज वेल ॲज काय आहे तुमचा पीटी पर्सनॅलिटी टेस्टला सुद्धा याचं काय आहे महत्व आहे. एसडीजी स्टँड फॉर एसडीजी, एमडीजी, एसडीजी सगळ्यांना कल्पना असेलच याची. ज्यांनी अभ्यास केलेला आहे, जे आता पेपरला अपेअर करतायत, बाकीचे नवीन आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल. एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 2015 ते 30. आता आपण शिफ्ट झालोय. आपण इन द स्टेट आपलं इंडिया आणि ओव्हर द वर्ल्ड हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे तर हे गोल्स 17-18 गोल्स आहेत ते आता आपल्याला अचीव्ह वगैरे करायचे आहेत. सो आपल्याला त्याचा सुद्धा काय आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट असा आहे. त्यासोबत सोबत एकत्रित अभ्यास आहे इंटरलिंकिंग विथ द इकॉनॉमी, सायन्स अँड टेक. त्यासोबतच पुन्हा अजून काय आहे या ठिकाणी 2-3 क्वेश्चन सोबत काय आहे याचा एकत्रित तुम्हाला आन्सर द्यावा लागतो. त्यानंतर स्टील म्हणजेच बेसिक कॉन्सेप्ट पण आहेत आणि डायनामिक इनिशियली लेवलला सांगितलं ना मी, डायनामिक आणि करंट अफेअर्स तो याचा बॅलन्स जो आहे हा बॅलन्स या ठिकाणी साधणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं इन्व्हायरमेंट सायन्स जो आहे, इन्व्हायरमेंट सायन्स हा स्थिर सब्जेक्ट आहे, जास्त मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे, मिनिमम एफर्ट्स टाकायचे आहेत. मिनिमम इन द सेन्स
कंपॅरेटिव्हली अदर सब्जेक्ट. लक्षात ठेवा. मिनिमम म्हणजे असं नाही की 11वीचं आलो बुक आणि आपण रट्टा मारला आणि गेलो, असं नाही आहे. म्हणजे इथे मिनिमम एफर्ट्स आहेत, पण मॅक्झिमम तुम्हाला अॅनालिटिकल ॲबिलिटी या ठिकाणी काय करायची, वाढवायची आहे ना. आणि हे कसं करायचं, अजून एक तुम्हाला हॅक्स देऊन जातो. ज्या स्टुडंटला आहे ना वाय लावता येतो ना, वाय, ज्याला वाय लावता येतो ना त्याचा अभ्यास अगदी डीप डाऊनला असतो. म्हणजे वाय, जर समजा एखादा कॉन्सेप्ट असेल तर वाय हे असं का घडलं, कुठे घडलं, कशामुळे घडलं, हे ज्याला जमतं ना, क्वेश्चनिंग ज्याला जमते ना, मग तो तसे विद्यार्थी युपीएससीला आवडतात. लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही मी सांगतो म्हणून नका बघू, तुम्ही क्वेश्चन मध्ये जाऊन बघा, तुम्हाला हेच सापडणार आहे. क्वेश्चन मध्ये पण त्यांनी हेच मागणी केलेली आहे विद्यार्थ्याकडनं. आणि हे मागणी का केलं, त्याच्या पाठीमागचं कारण एवढं आहे की जेव्हा एखादा विद्यार्थी ह्या गोष्टी वाय लावतो, का कुठे कसं हे लावतो, म्हणजेच तो काय आहे या ठिकाणी त्या लेवलचा कॅपेबल आहे. उद्या अधिकारी म्हणून तुम्ही एसडी म्हणून उभा राहिले आहे ना, तुमच्या ऑफिसमध्ये बसले, तर मग तुम्ही गॅरंटी देऊ शकता की माझ्या ज्युरिडिक्शन मध्ये ऍज अ एसडी म्हणून माझ्या ज्युरिडिक्शन मध्ये नैसर्गिक आपत्ती येणार नाही. तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? नाही देऊ शकत आहे तुम्ही, है ना. हे काय सडनली घडणाऱ्या काय घटना आहेत. आणि मग त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट कसं होता, आणि ते रिएक्शन होण्यासाठी तुमची कॅपॅसिटी आहे का? ती कॅपॅसिटी थ्रू द युअर करिक्युलम, तुमच्या अभ्यासाच्या माध्यमातून ती कॅपॅसिटी वाढवायची आहे. आणि त्याला आम्ही स्टार्टिंगला शब्द वापरला होता, ते काय आहे तर द इन्क्रीज अँड द इन्हान्स ऑफ युअर अंडरस्टँडिंग पॉवर. तुमची समज वाढवायची आहे. सो इथपर्यंत सगळ्यांना क्रिस्टल क्लिअर झाली आयडिया. आता साधारणतः एवढं तर आयडिया क्लिअर झाली की एन्व्हायरमेंट सायन्स काय आहे, त्याला आपल्याला कसं अप्रोच करायचं आहे, अप्रोच केल्यानंतर त्याचा फायदा काय आहे, आणि कसं अप्रोच करायचं, त्याला कसं आपल्याला स्टडी करायचंय, याची आयडिया सगळ्यांना क्लिअर झालेली आहे. आता क्लिअर आहे का? अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत? 1-2 मिनिटात आपण तुमचे क्वेश्चन्स घेऊया. आणि त्यानंतर एक जो मग सांगितलं ना की एक टॉपिक आहे की युपीएससीचं असं कधी होत नाही, पण एका टॉपिकच्या संदर्भात झालंय. लास्ट 4 वर्ष नॉनस्टॉप क्वेश्चन्स विचारले त्याच्यावर त्यांनी. मग तो टॉपिक किती महत्वाचा असेल. अर्थात तो काही इतिहासातला टॉपिक नाही आहे, तो त्या वर्षी आहे ना ऑलवेज याच्यामध्ये राहिलेला आहे, न्यूज मध्ये राहिलेला आहे. त्यामुळे युपीएससीने काय केलेलं आहे, तिकडून त्याला उचललेलं आहे. सो सगळ्यांना आयडिया क्लिअर झाली की काय बाबा आपल्याला एन्व्हायरमेंट सायन्समध्ये आपल्याला काय कसा अप्रोच ठेवला पाहिजे, आपलं अभ्यासाचा अप्रोच कसा असला पाहिजे, कोणत्या वेनच गेलं पाहिजे, आपण किती मार्क्स आहेत. आणि जसं सांगितलं ना तसं हा डायनामिक ऍज अ काय आहे, तुम्हाला कंपॅरेटिव्हली अदर सब्जेक्ट पेक्षा जास्त मार्क्स देणारा काय आहे सब्जेक्ट आहे. सो मी हे सांगत नाही की बाकी सब्जेक्टला सोडा आणि याला पकडा, पण मी तुम्हाला डेफिनेटली हे सांगतो की की इथे पर्सेंटेजचा गेम आहे, इथे मार्क्सचा गेम आहे. एक अर्धा मार्क्स जर कमी पडला, क्लास 2 ऑफिसर क्लास 1 होतो. माझे खूप सगळे मित्र बी आहेत, म्हणजे ज्यांना मी गाईड केले तसे बी आहेत. म्हणजे अर्धे मार्क्स कमी पडल्यामुळे ते नायब तहसीलदार आहे, अदरवाईज त्याची क्वालिटी डीसीची आहे. म्हणजे हा गेम आहे कशाचा, मार्क्सचा. सो अल्टिमेटली जोपर्यंत आपण इन होत नाही ना सर्व्हिसमध्ये, तोपर्यंत तुमचं अल्टिमेटली प्राईम एम काय असणं गरजेचं आहे की मार्क्स एनहान्स होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हे नका बोलू सर अर्ध्या मार्काने काय होतं, 0.25 ने काय होतं, खूप होतं. लक्षात ठेवा. नायब तहसीलदाराला तहसीलदार डीसी बनण्यासाठी 22 वर्षाची सर्व्हिस लागते, 20-22 वर्षाची मोर दॅन. आणि 20-22 वर्षामध्ये डीसी कुठे जातो माहिती आहे का, आयएस कॅडरमध्ये काय होतो या ठिकाणी वर्ग होतो. म्हणजे उपजिल्हाधिकारी होऊन राज्यसेवेमधून तुम्ही आयएस मध्ये वर्ग होता, आणि तेच एक अर्ध्या मार्कमुळे काय होतो, नायब तहसीलदारवर अपॉइंटमेंट होते, आणि नायब तहसीलदार 20-22 वर्षानंतर उपजिल्हाधिकारी होतो. आणि दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ युअर हाफ मार्क्स. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सेक्टरमध्ये सुरुवात करताय, तुमचं सगळ्यांचं बिलकुल अगदी अभिनंदनच आहे, नो इश्यू. बिकॉज ही जी पॉवर आहे, हे पॉवर तुम्हाला बाहेर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये खूप सगळा पैसा भेटेल, पण हे हॅपीनेस नाही भेटणार आहे. आणि हे हॅपीनेस फक्त सिव्हिल सर्व्हिसेस देऊ शकते, पण मग ते सुद्धा प्रॉपर लेवलनी होणं आहे ना. म्हणजे असं आहे की बाबा जसा घोळका चाललाय तसं जर तुम्ही जात असाल, मला एक लाईन खूप आवडते, लाईन सांगतो. म्हणजे त्या लाईनचा मिनिंग असा आहे की भीड़ एहसास तो देती है बट बट पहचान छीन लेती है. सही आहे का याचा अर्थ? मेंढ्याचा कळप असतो ना, मेंढ्याचा कळप, कोणत्या एखाद्या मेंढ्याच्या कळपामध्ये सांगा बरं ही माझी मेंढी आहे, आपण नाही आयडेंटिफाय करू शकत. म्हणजे तिथे काय आहे, तुमची पहचान जी आहे ती लुप्त होऊन जाते. पण एहसास आहे, एहसास माने तो काय आहे, चलो बाबा माझ्यासोबतच आहे, म्हणजे मला जरी अपयश आलं तरी काही फरक नाही पडत, कारण माझ्या साईडचा पण अपयशी आहे. मग तेव्हा थोडंसं आतून थोडंसं तसल्ली वाटतं, हा मी एकटाच थोडा ना अपयशी झालोय, हे बघ अख्खा कळप अपयशी झालेला आहे. म्हणून त्यांनी ज्यांनी कोणी लाईन लिहिली ती खूप सही लिहिलेली आहे. एहसास भेटतो, बट द पहचान काय आहे, झिरो होऊन जाते आहे. आपलं पण सेक्टर तसंच आहे. आणि नवीन सिलेबसला, म्हणजे जेव्हा नवीन सिलेबस इंट्रोड्यूस झालेला आहे, तर मी तुम्हाला अगदी खात्रीशीर आणि गॅरंटी देऊन एक गोष्ट सांगू शकतो, स्ट्रॉंग सपोर्ट देऊन पण सांगू शकतो
की आपल्या महाराष्ट्राच्या मुलांसाठी नवीन सिलेबस हा वरदानापेक्षा कमी नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी तिथं 7 वर्ष काम केलं विद्यापीठात. त्याचा अनुभवाचा आधार सांगतो, की आपल्याला हा सिलेबस जो आहे, हा अतिशय एक वरदान आहे, विशेषतः नवीन विद्यार्थ्याला आणि जे जुने आहेत त्यांना सुद्धा. अप्रोच सही आहे. अप्रोच जर सही ठेवला ना तुम्ही, तर तुम्ही सुद्धा या नवीन सिलेबसमध्ये अगदी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण निघू शकता. चान्सेस मोर आहेत. हे आणला गेला अर्थातच त्याच्या पाठीमागे एक मोठं काय आहे लॉजिक आहे. हे आणला गेला एवढं मोठं आपलं लोकसंख्येचं असणारं राज्य आणि त्याच्यामधून आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी किती येतं? लेस दॅन 100. महाराष्ट्र सेकंड नंबरला आहे ना पॉप्युलेशनला देशाच्या, आहे ना? मग त्या देशाच्या सेकंड नंबरला जर पॉप्युलेशनला आपला देश महाराष्ट्र असेल आणि आपले विद्यार्थी किती पास होतात युपीएससी मध्ये? 50, 60, 60, 70, 60-70च्या आसपास, है ना? एवढेच. नॉट दॅन द 100. 100 सुद्धा अजून एक्सेड नाही झालेला. मग एवढा मोठा असणार एक तादाद, एवढी मोठी असणार एक स्टेट आणि जीडीपी मध्ये तर आपण तर खूपच कॉन्ट्रीब्युट करतो. इथे काही रिजनलिझम नाही बरं, लक्षात ठेवा. प्रादेशिकवाद नाही. तुम्ही प्रोफेसर आला आणि प्रादेशिकवादला बढावा दिला. प्रादेशिकवाद नाही, पण आम्हाला आमचं पण तर समजलं पाहिजे ना. आम्ही किती देतो आणि रिटर्न येताना आम्हाला किती भेटतंय आमच्या देण्याच्या तुलनेत, याचं तिथं गणित असलं पाहिजे ना आपल्याकडे. आता मी मुंबईला राहिलो 14 वर्ष. ऑलमोस्ट साधारणतः तुम्ही 50-60% जर क्राऊड पाहिला आणि विशेषतः मी तुम्हाला डिपार्टमेंट सांगतो इन्कम टॅक्स, सेंट्रल कस्टम अँड एक्साइज या डिपार्टमेंटमध्ये मी असे खूपच कमी मुलं आहेत जे की मराठी बिंग द मराठी बिलॉंग करतात. म्हणजे ही मी गोष्ट पाहिलेली आहे. मी हे तुम्हाला काय सांगतोय की माझा त्यांच्यावर रोष नाही आहे, माझा रोष आपल्यावर आहे. कारण का आपले का नाही जात आहे, आपल्या मुलांचं काय झालं. आणि असं कुठेतरी म्हणजे ते जेएनपीटी आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. जेएनपीटी मध्ये खूप सगळे इन्स्पेक्टर आहेत. तर मी जिथे राहायचो तिथे माझ्या सोसायटीमध्ये सगळे ऑफिसरच असायचे, सेक्रेटरी या लेवलचे लोक राहते, IAS ऑफिसर, DGP सगळे तिथेच राहायचे. तेव्हा मला हे समजायचं की आपले महाराष्ट्रातून गेले कुठे. आम्ही एवढा मोठा कॉन्ट्रीब्युट करतो. आमच्याकडे देशाचं काय म्हणतो आपण कॅपिटल आहे कोणतं, कोणती राजधानी आहे? मुंबई आर्थिक राजधानी आहे. मग इथे आमचे मुलं गेले कुठे. आणि मग ज्यांनी कुणी हा सिलेबस आणला त्यांचे अभिनंदन केलंच पाहिजे. बिकॉज का की सिलेबस तुम्ही डोक्यातून हे काढून टाका की मी युपीएससी करणार आहे, मी एमपीएससी करणार. तुम्हाला वाटेवर एक्झाम द्यायचे तुम्ही त्या द्या, पण माझा स्ट्रॉंग तुम्हाला सपोर्ट असा असेल की तुम्ही युपीएससीचं प्रिपरेशन करा. आणि मराठीमध्ये म्हणजे युपीएससीच्या आणि एमपीएससी प्रिपरेशन मध्ये फरक काय आहे तिथे दिलेला आहे ना बघा तुमच्या एमपीएससी सिलेबसमध्ये. सम वेटेज टू द महाराष्ट्र आहे ना, सम वेटेज टू द महाराष्ट्र असं आहे ना. मग तेवढंच तुम्ही ऍडिशनल लेवलला प्रिपेअर करा जेव्हा तुमच्या परीक्षा जवळ येतील तेव्हा. बाकी सगळं आहे तर सेमच आहे. लक्षात आलं. अजून एक गोष्ट अशी आहे की बाबा म्हणतात की एमपीएससीला युपीएससीच्या लेवलला जाता येणार नाही. का नाही जाता येणार आहे? म्हणजे जे प्रश्न मी ऐकलेले आहेत माझ्यापेक्षा ते प्रश्न तुम्ही जास्त ऐकलेले असेल, कारण तुम्ही अशा कित्येक टेलिग्राम चॅनलला जॉईन असाल आणि तिकडे हे गोष्टी चालतात की एमपीएससी जी आहे ना, एमपीएससीचं पेपर सेटिंग प्रॉपर होणार. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर आताही एमपीएससीच्या वेबसाईटवर गेला ना तर त्यांनी रिमेनिंग आधीच्या बजेटपेक्षा त्यांचं बजेट बघा किती वाढलंय. कॅप सिस्टीम असते, सेंट्रल असेसमेंट सिस्टीम विद्यापीठात असते पेपर चेक करण्यासाठी. आणि जेव्हा हे पेपर त्यांनी पॅटर्न आणलं, मी तुम्हाला त्याच्या पाठीमागची भूमिका सांगतो बरं का. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला इथून गेल्यानंतर डोक्यात किंतु परंतु नाही राहिला पाहिजे, कारण खूप सगळे डिस्टर्ब करणारे चॅनल सुद्धा आहेत. 2022ला इंट्रोड्यूस झाला सिलेबस आणि हा सिलेबस इंट्रोडक्शन झाल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये राज्यपालाचं एक पत्र निघालेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये जेव्हा आम्ही विद्यापीठात होतो तेव्हा त्यांनी कंपल्सरी विद्यापीठातल्या सर्व प्राध्यापकांना एमपीएससीचे पेपर चेक करणे इट शुड बी द बाइंडिंग केलेलं आहे. आणि तो तुमचा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट खाली त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. मग आता पेपर सेटरची काय कमतरता आहे का कमतरता? मुंबई, पुणे, त्यानंतर औरंगाबाद या विद्यापीठातले प्रोफेसर तर ऑलरेडी जातच आहेत. सो ते डोक्यातून काढा की बाबा इथे होणार आहे का नाही होणार आहे. मग आपलं कसं होणार, मग आम्ही एमपीएससी करावं की युपीएससी करा. मी तिथून आलेलो आहे, सिस्टीमचा भाग होतो मी, लक्षात ठेवा. सिस्टीम बघितलेली आहे, सेटिंग दिले, चेकिंग पण केलेले आहेत. त्यामुळे हे डोक्यातून तुम्ही काढा की बाबा आमचे रिझल्ट तो तुमचा पार्ट नाही आहे. पेपर देणं आपला पार्ट आहे, रिझल्ट लावणं त्यांचा पार्ट आहे. नाही टायमाला रिझल्ट लावले तर आपल्या हातात आपल्याला संविधानाने अधिकार दिलेलेच आहेत, आपण ते वापरू. पण मग ते त्याला अपोज का? आणि याच्यामुळे काय होतं ना, आपले जे मुलं आहेत ना ते खूप डिस्टर्ब होत आहेत. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे मी तिथून आलोय, सिस्टमचा भाग आता पण आहेच, असं नाही की नाही आहे. तर तुम्हाला माझं सांगणं हे आहे की टू गो फॉर युपीएससी, सिलेबस सेम आहे. आणि जेव्हा पेपर्स 1-2 महिने येतील ना अशा फरकानं, तेवढाच पोर्शन आपण एमपीएससीचा काय करू, महाराष्ट्राचा जिओग्राफी, महाराष्ट्राचा हिस्ट्री, महाराष्ट्राचं सोसायटी वगैरे तेवढं आपल्याला काय करता येतं, स्टडी करता येतं. बघा जो आता माझे स्वतःचे सर युपीएससीला पेपर सेटर आहेत आणि ते आत्ता नाही, ते आम्ही जेव्हा मास्टरला होतो तेव्हापासून सेट करतात. पेपर चेकिंगला सुद्धा जातात दिल्लीला. त्यामुळे जवळून सिस्टीम आम्हाला ही माहिती आहे की कसं होतं सगळं.
आपल्याकडे खूप वेगळं चालतं, म्हणजे असं आहे तर कसं काय करणार, एमपीएससी कसं काय करणार. दिस इज नॉट आवर रोल. आपला रोल आहे ऍक्सेप्ट केलंय ना, मग आता आपण काय करूया, त्याला ऍक्सेप्ट करून आपण पुढे जाऊया. भाई जो पेपर सेटर युपीएससीला जर आता समजा मी प्रोफेसर आहे जॉग्राफीचा, समजा इन्व्हायरमेंटचा, मी जर समजा युपीएससीला पेपर सेट केले असेल तर मला त्याच क्वालिटीचे पेपर सेट एमपीएससीला मी का नाही करू शकत आहे. किती साधा प्रश्न आहे ना. एक प्रोफेसर जर समजा युपीएससीला पेपर सेट करू शकतोय, तो प्रोफेसर त्याच क्वालिटीचा सेम क्वालिटीचा पेपर एमपीएससीला का सेट नाही करू शकत. करू शकतो. अलीकडच्या काळात अजून एक सूर असा असतो की बाबा त्या लेवलची एमपीएससी जाईल का. अरे पहिले एक होऊ द्या, पहिला एक पेपर तर होऊ द्या आणि नंतर आपण काय करू शकतो, भाष्य करू शकतो, है ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अनुभव न घेता त्याच्याविषयी भाष्य करणं आपल्या बुद्धीचा दिवाळखोरपणा असतो, दुसरं वेगळं काहीच नसतं याच्यामध्ये. त्यामुळं गो फॉर द युपीएससी. त्याच्यामुळं आणि याचा मेन ऑब्जेक्ट हाच होता की आमच्या महाराष्ट्रातली मुलं आणि मुलींचं नंबर ऑफ सिलेक्शन जे आहे ना ते वाढायला पाहिजे आहे. हा त्याच्या पाठीमागचा शुद्ध अप्रोच होता. बाकी कोण काय बोलतंय मला वाटतंय आपल्यासाठी ते महत्वाचं नाही आहे आणि त्यांना आपण आपच करून आपण काही साध्य पण करणार नाही. त्यामुळं जो सिलेबस आहे हा एवढा आहे, या सिलेबसला टाइम लागतो. म्हणजे हे पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. साधारणतः 1 ते 1.5 वर्षाच्या अराउंड 14 महिन्याचा तरी टाइम लागतो. कारण साधारणतः जर तुम्ही पाहिलं तर मेन फोकस सब्जेक्ट 14 आहेत. सिलेबस कव्हर होऊन तुमचं स्किल पण वाढणं आहे, रायटिंग स्किल पण डेव्हलप होणं आहे, त्यानंतर कॉन्फिडन्स पण बूस्ट होणं आहे. एखादा क्वेश्चन डोक्यात वाचल्यानंतर एक्झॅक्टली काय फ्रेम तयार करायची पेपर लिहिताना, ते हे होण्यासाठी टाइम लागणारच आहे ना. हे काय असं आणि दिस इज कॉल्ड द प्रोसेस. हा लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी अल्टिमेटली जे प्रोडक्ट तुमच्या आणि माझ्या आपण जे बी प्रोडक्ट वापरतो ना, हा सगळा प्रोसेसचा भाग आहे. हे ओव्हरनाईट मध्ये नाही झालेलं आहे. तसं मग सिलेक्शन सुद्धा प्रोसेसचाच भाग आहे. सो याच्यावर बिलीव्ह करा आणि हे अतिशय महत्वाचं आहे. बिलीव्ह केलं तर आतापासून फायदा आहे, नाही बिलीव्ह केला तर मगाचा डायलॉग सांगितलं ना, गर्दी सोबत जाणार तुम्ही लोक, अहसास भेटणार. 99.99% फेल होतात, मग मी एकटाच कुठे होतो. अरे नाही ना, तुझ्याकडे निसर्गाने कॅपॅसिटी पास होण्यासाठी दिलेली आहे आणि तो त्यांच्याकडे बघून तो फेल कसा होतो. असं काय आहे का इथे, हाच पास होतो. करण्यावर थोडा डिफरन्स आहे. मार्गदर्शकाचा रोल खूप महत्वाचा आहे. विशेषतः नवीन सिलेबसमध्ये अतिशय महत्वाचा रोल आहे मार्गदर्शकाचा. लक्षात आलं. म्हणजे जर समजा मी जर कुठेतरी लुपिंग करत असेल आणि तुमच्या सेल्फ एक्सपिरियन्स मधून 4 वर्ष गेल्यानंतर तुम्हाला समजा जी अंडरस्टँडिंग और जी अक्कल येणारी आहे ती जर मी तुम्हाला पहिल्याच वर्षी दिली तर भाई पुढचे 3 वर्ष वाचले, एनर्जी वाचला, सो कॉल्ड बाकी सगळ्याच गोष्टी वाचल्या ना. सो दिस इज द रोल ऑफ युअर मेंटॉर. म्हणजे हे खूप पहिल्या वर्षी तर खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे मेंटॉर खूप महत्वाचं आहे. नाव आता आपण ज्या फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितले ते माइंडच्या बॅकमध्ये ठेवा आणि आपण जरा एका कॉन्सेप्टकडे येऊया. तो कॉन्सेप्ट आहे डीएसी. व्हॉट इज द स्टँड फॉर ऑफ डीएसी? डायरेक्ट इयर कॅप्चर टेक्नॉलॉजी. हे ना, म्हणजे थेट वायू ग्रहण कॅप्चर आहे. म्हणजे की याच्यावरून तुम्हाला असं समजतंय की वातावरणामध्ये असणारा जो वायू आहे तो वायू काय केला जातो, डायरेक्ट कॅप्चर केला जातो. मग टायटलीवरून हा कॉन्सेप्ट कशाच्या संदर्भात असेल असं वाटतं बरं, की व्हॉट काइंड ऑफ गॅस, व्हॉट काइंड ऑफ वायू, कोणत्या प्रकारचा वायू कॅप्चर करायचा आहे की जो सध्या संबंध अर्थचं टेम्परेचर वाढतोय, जो सगळ्यांना प्रॉब्लेम तयार करतो आहे. दॅट इज कॉल्ड द कार्बन इमिशन. भारत सरकारची पण योजना आहे, कुठलं नेट झिरो इमिशन 30 और 70% 70 पर्यंत 2070 पर्यंत. सो हा कॉन्सेप्ट आहे याच्या पाठीमागं. आणि दिस इज द कॉन्सेप्ट की ज्याच्यावर लास्ट 4 इयर्स पासून काय केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी थेट क्वेश्चन्स विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. आपण तर एक कॉन्सेप्ट बघूया. कॉन्सेप्ट मधून तुम्हाला अंदाज काय की इथून पाठीमागचं मी जे तुम्हाला सांगितलंय गळा तोडून, की त्याची तुम्हाला मी एक डेमो दाखवतो की बघा हा एक कॉन्सेप्ट आहे आणि याच्यावर येणारे क्वेश्चन्स कसे असतात, हे असे क्वेश्चन्स असतात. क्लिअर आहे. सो आपण एक कॉन्सेप्ट क्लिअर करूया सगळ्यांना. पाणी आहे का? कॉन्सेप्ट क्लिअर करूया सगळ्यांना. जर तुमची परमिशन असेल तर. का काही जास्त काही बॉम्बार्डमेंट व्हायला लागलं का? जर प्रोफेसर आला आणि काहीतरी वेगळ्या दुनियामध्ये घेऊन चाललाय रादर दॅन अदर्स. नाही आहे. मी सिस्टीम पाहिलेली आहे, सिस्टीमचा भाग होतो, आत्ताही आहे, पुढेही राहणार आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की आपले विद्यार्थी वाढले पाहिजे. ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये आमचे विद्यार्थी गेलेच पाहिजे आणि त्यासाठी हा काय आहे गोल्डन इरा आहे. त्यामुळं ती गोष्ट जी आहे ती गोष्ट जरा तुम्ही काय करा या ठिकाणी बघा. सो राईट डाऊन द टायटल दॅट इज कॉल्ड द डीएससी. अँड द डीएससी स्टँड फॉर काय सांगतोय तो की डायरेक्ट एअर कॅप्चर टेक्नॉलॉजी आहे की जी या ठिकाणी काय केलेली आहे
प्रकाश झोतामध्ये राहिलेली आहे. आता साधारणतः मी तुम्हाला याचा एक बॉटम लाईन सांगतो की ही टेक्नॉलॉजी का आहे, काय इंट्रोड्यूस केलेली आहे आणि ही कधीपासून आलेली आहे आणि ही आता एवढी एवढी एकदम हॉट टॉपिक का झालेला आहे. साधारणतः इन द 1970 70च्या दशकामध्ये आपल्याला जर तुम्ही अर्थशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अराउंड 70 पर्यंत 70च्या दशकापर्यंत आपल्या सर्वांचा आर्थिक उद्देश जो होता तो एकच होता. काय उद्देश होता आपला आर्थिक? की आर्थिक काय झालं पाहिजे, ग्रोथ झाला पाहिजे है ना. आर्थिक ग्रोथ समजतो, इकॉनॉमिक ग्रोथ झाला पाहिजे, आर्थिक वृद्धी म्हणजे थोडक्यात काय पैसा कमवणे हे जगातील ऑलमोस्ट प्रत्येक अर्थव्यवस्थेचा काय होता, हा उद्देश होता. म्हणजे त्यांना लोकांच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे या दर्जाच्या संदर्भात जास्त अप्रोच नव्हता. जगातील राहणीमानापेक्षा त्या देशांची अर्थव्यवस्था द नंबर ऑफ फिगर्स मध्ये किती वाढते आहे हे ऑलमोस्ट जगाचं सगळ्यांचं काय होतं, टार्गेट होतं आणि ते ऑलमोस्ट सध्या सगळ्यांनी साध्य पण केलं होतं. 70च्या दशकामध्ये असं झालं की एक कॉन्सेप्ट बाहेर आला की आता आपल्याला माहिती असतं ना की आपल्याकडे एक ऑप्टिमम लेवलचा आपण पैसा कमवला, मग आता आपल्याला पैसा कमवायचा नाही तर मग कमवलेला पैसा काय झाला पाहिजे की आपला स्वतःचा विकास होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी ह्या दोन संकल्पना वेगळ्या आता तुम्ही माझ्यापेक्षा चांगला अभ्यासला असेल. सो याचं बॅकग्राऊंड, या कन्सेप्टचं बॅकग्राऊंड सांगतो मी तुम्हाला की 70च्या दशकामध्ये काय झालं की आर्थिक विकास हा अतिशय विकास नाही, आर्थिक वृद्धी काय आहे, उंचीवर होती. म्हणजे आपण निसर्गामध्ये अवेलेबल असणारे जे काही फ्री रिसोर्सेस आहे ते फ्री रिसोर्सेस आपण एवढ्या लेवलला एक्स्ट्रॅक्ट केले, एवढ्या लेवलला आपण यूज केले, त्याच्यामधून आपलं काय झालं या ठिकाणी आर्थिक विकास. थोडक्यात काय की आपण पैसे खूप कमवले, आपण इन द सेन्स सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेने नॅचरल रिसोर्सेस एक्स्ट्रॅक्ट केले, मोठ्या लेवलला आपण त्याला यूज केलं, मग त्याचं डिप्लेशन तयार झालं, त्याची हानी व्हायला लागली आणि हानी होऊन काय झालं माहितीये का, हळूहळू वातावरणाचं टेम्परेचर वाढत चाललं. दॅट इज कॉल्ड द ग्लोबल वॉर्मिंग, सगळ्यांना माहिती आहे. 70च्या नंतर मग काय झालं की वातावरणामध्ये एक कॉन्फरन्स झालं, वातावरणामध्ये जो हा CO2 वाढतोय ज्याने काय होतो की हीट ट्रॅप होतं, ज्याने त्या पृथ्वीचा जो काही तुमचा हिटिंग आहे ते कॅपॅसिटी वाढते. मग काय करायला लागलं की यांनी कॉन्सेप्ट डेव्हलप केला की आपण वातावरणामध्ये हीट करण्यासाठी सर्वात जबाबदार असणारा जो काही वायू आहे तो म्हणजे काय आहे, ते कार्बन आहे है ना. तो कार्बनला आपण काय करायचं माहितीये का, जिथून कार्बन इमिट होतोय, जिथून कार्बन निर्माण होतोय तिथे रिस्ट्रिक्शन्स टाकायचे आणि इंटरनॅशनल लेवलला कन्व्हेन्शन झालं, काही लोक त्याचे पार्ट झाले, काही लोक नाही झाले आहे. इन डिटेल्स मध्ये जायचं नाही, फक्त मी तुम्हाला पायाभरणी सांगतोय की मग काय झालं की बाबा ठीक आहे, आता आपण काय करू, जिथून कार्बन निर्माण होतोय आपण तिथे रिस्ट्रिक्शन टाकू आणि मग त्यानंतर कॉन्सेप्ट तयार झाला कार्बन क्रेडिट, कार्बन बँक आणि कार्बन ट्रेडिंग है ना. सो काही लोकांना काय केलं, बाबा तुम्ही एवढंच कार्बन इमिट करा, ते त्याच्या खाली जेवढं कार्बन इमिट करतील मग ते तो डिफरन्स आहे तो ते काय करू शकते, इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकू शकत होते है ना. सो हे कॉन्सेप्ट 80च्या दशकामध्ये सुरू झाल्या. त्यानंतर मग पुढे अजून थोडासा काय झालं या ठिकाणी डेव्हलपमेंट झालं की मग असा कॉन्सेप्ट तयार व्हायला लागला की आपण समजा फॉर एक्झाम्पल इंडस्ट्री बंद करू शकतो का, इंडस्ट्री बंद नाही करू शकत आहे. अर्थात मग ज्या ठिकाणी हा वायू तयार होतो तिथे रिस्ट्रिक्शन टाकून काही फायदा होणार नाही. अर्थात चीन आणि अमेरिका त्याचा भाग पण नव्हते झाले. मग आता पुन्हा सुरू काय झालं की मग कॉन्सेप्ट तयार झाला 90च्या दशकामध्ये. ओके, 70 पासून 90 पर्यंत आलं आणि मग त्यांनी डोक्यात लावलं की आपल्याला काय करायचं, आता आपण डोकं लावूया की जिथे निर्माण होतोय ना तिथे आपण त्याला रिस्ट्रिक्ट नाही करायचं आहे. आपण डोकं लावू की एखाद्या कंपनीतून कार्बन तयार झाला, वातावरणामध्ये गेला, मग अशी काही टेक्नॉलॉजी आहे का की वातावरणामधून त्याला कॅप्चर करता येईल. मग ज्या ठिकाणी सुरू होतो त्याला म्हणायचं ट्रॅडिशनल कार्बन सिक्वेस्ट्रेशन, म्हणजे पारंपरिक पद्धतीने कार्बन जी जप्ती आहे आपण तिथेच करायचो, कुठे, ऍट द गेट ऑफ काय आहे एखादी कंपनी. मग या नवीन टेक्नॉलॉजीने काय केलं माहितीये का, सगळ्यांचे डोळे ओपन केले. मग आता कार्बन जेवढा काही इमिट होतोय आता त्याच्यावर काही मर्यादा नाही आहेत. मग आता टेक्नॉलॉजी आली की जेवढा समजा 4000 डॉप्सन है ना, एवढा कार्बन काय केला जातो आता सध्या शोषून घेतला जातो वातावरणातला, खूप मोठी अमाऊंट आहे ही. मग आता नवीन कॉन्सेप्ट तयार झाल्या की आता आपण काय करायचं की कंपनीला हे नाही सांगायचं की तुम्ही कार्बन इमिट नका करू, आपण वातावरणातील कार्बन शोषून घ्यायचा आणि त्याला फिल्टराइज करायचं, तो कार्बन रियूज करायचा, तो कार्बन रिवापर करून काय करायचा, आयदर शुद्ध हवा वातावरणाला पुन्हा परत द्यायची आणि जो कॅप्चर केलेला जो आपण जो CO2 आहे, कार्बन जो आहे त्याला काय करायचं माहितीये का, सिलेंडर मध्ये भरायचं
आणि तो इंडस्ट्रीयल यूज साठी पुन्हा वापरायचा, किंवा सिलेंडरमध्ये भरून काय करायचं माहितीये का, खोल जमिनीखाली गाडायचा. म्हणजे याच्यावर कॉन्फरन्सेस तयार झाल्या, याच्यावर विचार पुढे आले आणि साधारणतः 2021च्या आसपास हे एकदम प्रॉम्प्ट तय झालं की आता हा जो आहे डायरेक्ट एअर कॅप्चर जे आहे हे टेक्नॉलॉजी या ठिकाणी ऑलमोस्ट तयार झाली. जगाच्या पाठीवर आइसलँडमध्ये एक प्लांट आहे, त्याचं पुढे नाव तुम्हाला मी सांगेलच. जगामध्ये खूप मोठा प्लांट आहे तो, जो ऑलरेडी त्यांनी काय केला, सेटअप केला, आणि तो आइसलँडचा काय करतो, एअर मधला असणारा जो CO2 आहे, कार्बन जो आहे तो कॅप्चर करतो. सो ही कॉन्सेप्ट आहे साधारण आता द की फॉरवर्ड मध्ये. आपल्याकडे भारतामध्ये ही कॉन्सेप्ट नाही आलेली आहे अजून, म्हणजे आपण त्याच्यावर अजून काम नाही केलेलं आहे. पण भारत अजूनही याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक ट्रॅडिशनली मेथड आहे कार्बन कमी करण्याची, जी की जिथून निर्माण होतोय त्याला काय करा, कमी करा. आणि ही जी आहे ही ऍडव्हान्स मेथड आहे की तयार झाल्यानंतर आम्ही काय करू शकतो, या ॲटमॉस्फिअर मधला कार्बन काय करता येईल, आम्हाला बाहेर काढता येईल. सो हा एक बेसिक आयडिया आहे याच्या पाठीमागची. इथे जर तुम्ही पाहिलं, मी नंतर शिकवताना तुम्हाला शिकवणारच आहे, बट इन आयडिया तुम्हाला एक जनरल लेवलची माहिती असावं. इथे 3 शब्द खूप महत्वाचे लक्षात ठेवा. काय आहे की हा जो कार्बन आहे, या कार्बनचं काय करायचं, या ठिकाणी संकलन करायचं आहे. संकलन मीन्स व्हॉट, स्टोरेज आहे. त्यानंतर काय करायचंय, पुनर्वापर करायचा आहे, रियूज करायचा आहे. आणि जर आम्ही हे करायला सक्षम नसू तर मग आम्ही काय करू शकतो, सुरक्षित ठिकाणी याचं काय करायचं आहे, साठवणूक करायचं आहे. सो हे 3 वर्ड याचं फंडामेंटल पिलर्स आहेत या कॉन्सेप्टचे. आम्ही काय करणार आहे, संकलन करणार आहे, बरोबर आहे, किंवा आम्ही त्याला पुन्हा रियूज करू शकतो ऍज अ इंडस्ट्रियलायझेशन मध्ये. आणि हे जर करत नसेल तर आम्ही काय करू, याला स्टोअर करून समुद्रामध्ये और कोस्टल लाईनला आम्ही काय करू, खोल समुद्रामध्ये याला गाडू. ह्या 3 ऑप्शन्स याच्यामध्ये काय येतं, ऍज इट इज आपल्याला करता येतात. आणि ही टेक्नॉलॉजी आहे, बरं लक्षात ठेवा, हे टेक्नॉलॉजी अतिशय महत्वाची टेक्नॉलॉजी आहे. सो नेट झिरो जे इमिशन जे आहे, हे नेट झिरो इमिशन आपल्याला ही जी काही DSC टेक्नॉलॉजी आहे हिच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, साध्य करता येतं. व्हॉट इज मीन बाय द नेट झिरो इमिशन, की वातावरणामध्ये 0% कार्बन आम्ही काय करू, इमिट करू, ही त्याची कल्पना आहे. सो पुढे बघा, तुम्हाला खूप मजा येईल की हे टेक्नॉलॉजी कशी आहे, हे बाकी एअर कॅप्चर म्हणजे काय आहे, जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे तेच आहे. सो ही टेक्नॉलॉजी जी आहे एक्झॅक्टली काम कसं करते आपल्याला ते बघायचं आहे. हिचे की फीचर्स आहेत, काय काय की फीचर्स आहेत. तर ही वातावरणामधून काय करते, थेट डायरेक्ट काय करतो, CO2 कॅप्चर करतो. हे त्याचं काय आहे, सायलेंट फीचर आहे. त्यानंतर केमिकल अँड सॉल्व्हंट जी आहे, जे वातावरणामध्ये केमिकल अँड सॉल्व्हंट जे आहे त्याला आपण काय करू शकतो, कॅप्चर करून हिटिंग करून पुन्हा वापर करू शकतो. कुठे, या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन मध्ये. मग याचा अल्टिमेटली कसं करणार आपण, तर एकतर आम्ही याला स्टोरेज करू शकतो, क्लिअर आहे. आणि जर आम्हाला स्टोरेज नाही करायचा, म्हणजे हे अप टू यू, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटवर आहे. एकदा स्टोरेज नाही करायचं आम्हाला, त्याला आम्ही विकू पण शकतो इंडस्ट्रियल एरियामध्ये, किंवा याचा आम्ही पुनर्वापर सुद्धा करू शकतो. ज्या ठिकाणी आम्हाला याचा यूज होईल त्या ठिकाणी आम्हाला हे करता येईल. सो हे बेसिक लेवलचा काय हा कॉन्सेप्ट आहे. नाव दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट, की ही जी डायरेक्ट एअर कॅप्चर जी सिस्टीम आहे, जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली काम कसं करते. अपेक्षा आहे की येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये भारत सरकार याला करेल, की आपल्याकडे सुद्धा मला वाटतंय नवी मुंबईला जे महापे एरिया जो आहे, महापे, त्या महापेच्या एरियामध्ये असं त्यांनी हे एक्झॅक्टली हे नाहीये, पण असा एक ट्राय केलेला आहे की वातावरणातला काय आहे या ठिकाणी कार्बन जो आहे कमी करायचं. बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं याचं वर्क किंवा याचं मॉडेलिंग कसं चालतं, ही टर्ब्युलन्स आहे, म्हणजे तो एअर, हे मोठे मोठे पंखे आहेत. या पंख्यामधून एअर मधला असणारा, वातावरणामध्ये असणारा कार्बन काय केला जातो, एक्झॅक्टली शोषून घेतला जातो. सेकंड काय, पाईपच्या माध्यमातून डिफरंट लेअरचे काय आहेत या ठिकाणी फिल्टर्स आहेत. या फिल्टर्स मधून शुद्ध हवा बाहेर काढली जाते आणि याला एकत्रित केलं जातं. त्यानंतर पण काय करायचं, मग जो आपल्याला CO2 या ठिकाणी भेटलेला आहे त्याला हिटिंग करायचं. हिटिंग केल्यानंतर काय आहे, याच्यामधून जो शुद्ध वायू, त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिजन, जो बाहेर निघन तो वातावरणाला आपण, म्हणजे चांगला जो आहे तो वातावरणाला परत करू शकतो CO2. आणि जो आपल्याला एक्स्ट्रा जर असेल, म्हणजे असं झालं की आपल्याला याची गरज आहे 50 है ना, 50 ग्रॅमची, पण आपण या ठिकाणी 1% केलाय समजा 150 ग्राम. आता मग 50 ग्रॅम 150 ग्रॅम पण वापस जर आपण वातावरणाला दिला तर मतलब काय झाला, मग त्याला कॅप्चर करून काही मतलबच नाही. तो त्याचा इम्पॅक्ट जो टाकणार आहे तो टाकणारच आहे. मग या ठिकाणी काय करायचं, आपल्याला जेवढा वातावरणात सोडायचा आहे तेवढा सोडू, बाकी आपण सिलेंडरमध्ये पॅक करू. आणि मग सिलेंडरमध्ये पॅक केल्यानंतर काय, आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. इंडस्ट्रीला ज्याला डिमांड असेल तो घेऊन जाईल, किंवा जर एक्स्ट्रा एक्सेसिव्ह जर झालं, आपण काय करू, याला भरू आणि समुद्राच्या खाली नेऊन काय करू, गाडू. म्हणजे काय होईल की ही कॉन्सेप्ट आहे कार्बन सिक्वेस्ट्रेशनची, त्याला कार्बन जप्ती म्हणतात, है ना. सो आपण मग समुद्रकिनारी काय करायचं, गाडायचं. वाय समुद्रकिनारी, कधी तुम्हाला प्रश्न नाही पडला, समुद्रकिनारीच आपण याला का गाडायचं. हा,
आता आपल्याकडे दोन मेथड आहेत, कार्बन डेटिंग मेथड हा. त्याच्यामध्ये आपल्याकडे C12 आहे आणि C14. त्यातला एक नॉन रेडिएटिव्ह नॉर्मल हा नॉर्मली फ्युएल वगैरे याच्यासाठी तो यूज केला जातो. पण ह्याचा काही हार्मफुल यूज नाही. सी आफ्टर द सिक्वेस्ट्रेशन ना, म्हणजे जमिनीत गाडल्यानंतरचा याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही असंच बोलते ना. सी, जेव्हा आपण जमिनीत गाडतो याचा अर्थ काय होतो की जमिनीत गाडलेला जो CO2 आहे तो बाहेर निघणार नाही असं नाही आहे. तो बाहेर रिलीज होणारच, वातावरणामध्ये तो रिलीज होणारच आहे, बरोबर आहे. पण तो जेव्हा वातावरणात रिलीज होईल ना त्याची प्रोसेस वेगळी असेल. कार्बन सायकल सगळ्यांना माहिती आहे, कार्बन सायकल आहे ना. तो कार्बन सायकलच्या माध्यमातून वातावरणात रिलीज केला जाईल. मग जेव्हा दाबलेला आपण जो गाडलेला जो आहे तो जेव्हा कार्बन सायकलच्या माध्यमातून वातावरणात रिलीज होईल ना तो तेव्हा हार्मफुल नसणार आहे, तो घातक नसणार आहे. कार्बन सायकल इन द सेन्स एखाद्याची बॉडी, म्हणजे एखाद्या जनावर असतं त्याची बॉडी एकदम डिकम्पोज झाल्यानंतर आपल्याला दुर्गंध येतो. सो ती प्रक्रिया आहे डिकम्पोजर्स अँड डिट्रिट्यूड्स है ना, याच्या माध्यमातून काय होणार आहे तो वातावरणाला भेटणार आहे जेव्हा आपण असा गाडला जातो. आता ते सांगतो ना की समुद्राच्याच आसपास का गाडायचा, त्याचं कारण आहे जेव्हा आपण जमिनीत गाडतो तेव्हा तो पाण्यामधून कुठून ना कुठून तरी काय होतो या ठिकाणी बाहेर येतो, तेव्हा तो हार्मफुल नसणार आहे. सो ही कॉन्सेप्ट आहे ह्या कार्बन सिक्वेस्ट्रेशनची, जी आधी आपण ट्रॅडिशनली करायचो, जी आता आपण काय करतोय टेक्नॉलॉजीचा वापर करून समजतोय. म्हणजे ते हार्मफुल नसणार आहे. म्हणजे ते जेव्हा बी बाहेर निघेल अर्थातच तो दाबला जातो है ना, तो दाबला जात गेल्यामुळे काय आहे की जमिनीमध्ये तो ऑटोमॅटिक जसं त्याला स्पेस भेटेल तसं तो रिलीज होत राहील. तो रिलीज होतोय तो घातक नसणार आहे. सो असं आहे ते. आणि जेव्हा इंडस्ट्रियल एरियामध्ये जेव्हा जो सिलेंडरच्या माध्यमातून जो विकला जाईल किंवा घेऊन नेला जाईल तो डिपेंड करेल की बाबा एखाद्या कंपनीमध्ये कार्बनचा काय उपयोग होतो नाही का, सिंथेटिक्स वगैरे बनवण्यासाठी, तो तसा प्रकार आहे इथे. गट द पॉईंट. सो ही अशी एक प्रक्रिया आहे. इथे त्यांनी तेच सांगितलं अजून आपल्याला, वातावरणातला शोषून घ्यायचा, टर्ब्युलन्स सोलर पॅनलच्या सहाय्याने या ठिकाणी फिरतात. या ठिकाणी टर्ब्युलन्स फिरल्यामुळे काय आहे की वातावरण शोषून येईल, इथं फिल्टर होईल, फिल्टर झाल्यानंतर जो बाहेर जायचा शुद्ध हवा किंवा नॉर्मल जो आपल्याला पाहिजे तो रिलीज केला जाईल आणि जो रिमेनिंग जो आहे तो या ठिकाणी स्टोअर केला जाईल है ना. आतापर्यंत आपल्याला एक गोष्ट समजली की दिस इज द न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आपण काय काय करू शकतो, एक तर स्टोअर करू शकतो, रियूज करू शकतो, और त्याला आपण दाबून टाकू शकतो किंवा वातावरणाला रिलीज करू शकतो. सो ही कॉन्सेप्ट आहे. आता याची एक वर्किंग प्रोसेस बघा. CO2 कॅप्चर करायचा, फिल्टरिंग करायचा, दिस वन. त्यानंतर काय आहे केमिकल बाइंडिंग जे आहे ते एकत्र करायचे, त्यानंतर त्याला हीट द्यायचं, ही ट्रीटमेंट जी आहे ती, आणि लास्टला काय करायचं, एकतर तुम्ही स्टोअर करा किंवा या ठिकाणी युटिलायझेशन करा. क्लिअर आहे सगळ्यांना. नाव आपण पुढे जाऊया आणि हे त्यांनी कंटेम्पररी एक्झाम्पल दिलेले आहेत. जगाच्या पाठीवर ही टेक्नॉलॉजी जे वापरणारा देश असेल तो हा क्लाइम वर्ल्ड जो आहे आईसलँडमध्ये एक खूप मोठा प्लांट आहे आणि त्या प्लांटचं नाव काय आहे ओराका है ना. ओराका जो प्लांट आहे तो काय आहे जगामध्ये आहे, कुठे आहे तर या ठिकाणी आईसलँडला आहे. व्हॉट अबाउट द भारताचा रोल, भारताची भूमिका आहे की भारताची जी भूमिका आहे की आतापर्यंत तरी आपल्याकडे तो कॉन्सेप्ट नाही आहे, आपल्याकडे कुठे अजून प्लांट आपण सेटअप नाही केलेला आहे. पण ह्या दोन ज्या इन्स्टिट्यूशन आहेत हे त्याच्या पाठीमागं काय करतात या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता जर तुम्ही पाहिलं तर किती छोटा कॉन्सेप्ट आहे बट द ऍडव्हान्स आहे, डायनामिक आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला त्याच्यावर काही क्वेश्चन्स दाखवतो ताकि तुम्हाला समजून येईल की इन्व्हायरमेंट सायन्सचा जो स्टडी आहे तो कसा करायचा. नाव ट्रॅडिशनल व्हर्सेस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे की हे जे आहे आपलं पारंपरिक, जिथे औद्योगिक स्टार्टिंगला बोललो ना की जिथे उत्पादन होतो तिथेच काय करायचं रिस्ट्रिक्शन टाकायचे, पण हे तसं नाही आहे. हे वातावरणात एक्झिस्ट असणारा काय करतो आपण तिथून काढून घेऊ शकतो. त्याच्यानंतर याची वापरण्यात काय जागेची गरज काय आहे, याला जागेची गरज कमी आहे पण याला जास्त आहे बिकॉज प्लांट सेटअप करावा लागतो है ना. त्यानंतर कम्पॅरेटिव्हली तुलना सांगतोय तुम्हाला मी, ऊर्जेचा खर्च कसा आहे तुलनेला कमी आहे बाबा. समजा इथे एक प्लांट आहे तो काय करतोय या ठिकाणी खूप इमिट करतोय, त्याला जाऊन सांगायचं तो कमी कर, किंवा इंडस्ट्रियल पॉलिसी तशा बनवायच्या की तो कमी करेल. त्यामुळे याला खर्च काय आहे का नाही, बट तिथे जास्त खर्च आहे बिकॉज ऑफ वाय, हे एवढं मोठं सेटअप करायचं आहे त्यामुळे याला काय एक्सपेन्सेस खूप मोठा आहे. सो त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट काय आहे, लवचिकता आहे. तर इथे मर्यादित लवचिकता आहे, तिथे मात्र लवचिकता आपल्याला जास्त आहे. आपण त्याला फिरू शकतो, मोल्ड करू शकतो की आपल्याला कसं त्याला रियूज करायचं आहे. सो कॉन्सेप्ट क्लिअर झाला. किती सोपं टेक्नॉलॉजी आहे ना. काय आहे डायरेक्ट एअर कॅप्चरची. आता जेव्हा जेव्हा युपीएससीने याच्या क्वेश्चन विचारलेले तेव्हा तेव्हा ही गोष्ट जी आहे ना ही प्रकाश झोतामध्ये होती, म्हणजे काही ना काहीतरी कारण होतं त्याच्या पाठीमागं. सो आपण काही जरा क्वेश्चन्स बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल, राईट. सो याच्या काही मर्यादा आहेत, चॅलेंज आहेत, हे चॅलेंज आपण नंतर बघणारच आहोत. क्लिअर आहे. वे फॉरवर्ड काय आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अजून होणं गरजेचं आहे कारण याला एक्सपेन्सेस खूप लागतात. रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपल्याला अजून करायचं आहे. आपण कसं करू शकतो, मोठा जर खर्च असेल तर पब्लिक प्रायव्हेट कंपनीला एकत्र करू शकतो, दोघांचा कॉपरेशन घेऊन आपण कंपनी सेटअप करू शकतो. ग्रीन फायनान्स किंवा कार्बन मार्केट याच्यामध्ये याचा समावेश आपल्याला करता येईल आणि जागतिक सहकार्य जे आहे याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, हा प्लांट सेटअप करू शकतो. सो हे काही महत्वाच्या की फॉरवर्ड्स आहेत. नाव
आता जे मी तुम्हाला सांगत जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते क्वेश्चन्स काय आहेत बघा. मी त्याला मराठीमध्ये पण तुम्हाला करून सांगेल. ज्यांना जमतंय त्यांनी इंग्लिशमध्ये वाचा, बाकीच्यांना मी मराठीमधून सांगतो. त्यांनी काय सांगितलंय बघा, विथ द रेफरन्स टू द डायरेक्ट इयर कॅप्चर टेक्नॉलॉजी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, की ही जी डायरेक्ट टेक्नॉलॉजी जी आहे याच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करायचा आहे. क्लिअर. त्यांनी स्टेटमेंट नंबर 1 काय दिलाय, इट रिमूव्स टू CO2 डायरेक्टली फ्रॉम द अँबियंट इयर. हे स्टेटमेंट आहे. त्याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की वातावरणातील हवेमधून डायरेक्ट काय करू शकतो, त्याला आपण काढू शकतो. दुसरं बघा काय, द कॅप्चर्ड कार्बन कॅन बी स्टोर्ड अंडरग्राउंड ऑर द रियूज. आपण काढून घेतलेला जो CO2 आहे याला एकतर आपण स्टोअर करू शकतो अंडरग्राउंड, अदरवाईज त्याला रियूज करू शकतो. नंबर तिसरा स्टेटमेंट त्यांनी दिलेला आहे की DSC सिस्टीम्स आर ऑलरेडी इन द ऑपरेशन अराउंड द वर्ल्ड. मी तुम्हाला सुरुवात केली होती 1970 पासून, आहे ना, आणि एक्झाम्पल सांगितलं होतं कोणाचं 1990 मध्ये आईसलँडचं, बरोबर आहे. आणि 2021 मध्ये तर काय झाली की डायरेक्ट प्लांट सेटअपच झालेला आहे. सो त्यांनी काय सांगितलं की ही सिस्टीम जगाच्या पाठीवर आधीच काय आहे, या ठिकाणी काय आहे, एक्झिस्ट आहे. 2021चा क्वेश्चन आहे. आणि हे स्टेटमेंट त्यांनी का वापरलेलं आहे, इट यूज इन ऑलरेडी ऑपरेशन अराउंड द वर्ल्ड. 2021च्या तुलनेत जगाच्या पाठीवर ऑलरेडी चालूच होती, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण शिकताना काय शिकलो, आणि त्याने काय सांगितलं बघा, विच ऑफ द स्टेटमेंट आर गिवन द इज आणि आर करेक्ट आहे, की वरीलपैकी कोणते करेक्ट आहेत. नाव आता आपण जरा बघूया. इट रिमूव्स टू डायरेक्ट फ्रॉम द अँबियंट इयर, सही आहे का. वातावरणातील डायरेक्ट म्हणजे वातावरणातील हवेमधून डायरेक्ट आपण CO2 कॅप्चर करतो का, डायरेक्ट. करेक्ट आहे का हे, बिलकुल करेक्ट आहे. आतापर्यंत ते शिकलो ना की वातावरणातून डायरेक्ट आपण काय करतो, कॅप्चर, पंख्याच्या माध्यमातून. ते आपण नाही फिगर नाही पाहिला तो. तो पहिला नंबर काय आहे, बिलकुल सही आहे. नंबर दुसरा तो काय बोलतोय की या ठिकाणी स्टोअर अंडरग्राउंड ऑर द रियूज. मी तुम्हाला 3 मेथड सांगितल्या. याला आपण रियूज करू शकतो, याला विकू शकतो, अंडरग्राउंड स्टोअर करू शकतो, जे इंट्रोडक्शनच्या पहिल्याच पीपीटीवर होतं. बिलकुल हे सही आहे. तिसरा, ही सिस्टीम ऑलरेडी ऑपरेशन इन द वर्ल्ड, ही आईसलँडमध्ये ऑलरेडी सिस्टीम ऑलरेडीच काय आहे, या ठिकाणी आहे. मग तिन्ही स्टेटमेंट कशी येतं, बिलकुल सही आहे. पुढे ऑप्शन आहे तिन्ही सिस्टम, तिन्हीचा तर द डी नंबर 1 on T and 3. सो ऑप्शन काय आहे याचा, काय आहे या ठिकाणी तिसरा आहे. आता मला तुम्ही सांगा, हे खरंच अवघड होतं का, तुम्ही का आन्सर दिली याची का आन्सर दिली. एक तर तुमच्याकडे डेटा सही होता, माने तो तुमचा जो कॉन्सेप्ट जो होता, कॉन्सेप्ट जे आहे नोट सही होती, आणि तुम्ही त्याला अगदी एक्सलंट लेवलला रीड केला, म्हणजे समजून घेतला, बरोबर आहे. समजून घेतल्यामुळे तुम्हाला 2 मार्क्स पडले. 2 मार्क्स जर समजा तुम्हाला पडले, लाखो विद्यार्थ्याला तोडून तुम्ही पुढे जाल. सो इनिशियली लेवल जे सांगितलं होतं ना मी तुम्हाला, कॉन्सेप्ट इज द पॉवर, ते हे असं आहे. मग जे करायचं आहे ते बिलकुल सहीच करायचं आहे. आता हा एक क्वेश्चन आला, याच्यावरून तुम्हाला समजलं की आपण अभ्यास किती प्रॉम्प्ट करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. जरा अजून एक क्वेश्चन बघूया. नेक्स्ट, ओरक्का विच वॉज सीन इन द न्यूज वाय. हे नाव जे आहे त्याने असं विचारलेलं आहे. तुम्ही बघा युपीएससीचा कसा माइंडसेट आहे. त्याने हे सांगितलं की हा जो ओरक्का जो आहे हा आम्ही न्यूज मध्ये ऐकलेला आहे. आता काय आहे ओरक्का, आपण मग डिस्कशन केलेलं आहे. जगाच्या पाठीवर सर्वात पहिला प्लांट आहे, जो की आईसलँड मध्ये आहे, क्लॅक वर्ड मध्ये आहे तो, बरोबर आहे. सो आता आपण बघू स्टेटमेंट काय आहे. स्टेटमेंट नंबर फर्स्ट आहे, त्याने काय सांगितले बघा, ए न्यू द इलेक्ट्रॉनिक एअरक्राफ्ट डेव्हलपमेंट बाय द इयरबस. आपण अभ्यास करताना हे कुठे ऐकलंय का, नाही आहे. आम्हाला दूरपर्यंतचा संबंध लागला नव्हता, आम्ही यूज पण नाही केलं की एअरक्राफ्ट इयरबस वगैरे. सो स्टेटमेंट नंबर 1 रॉंग आहे. बी काय आहे, वर्ल्ड लार्जेस्ट कार्बन डिऑक्साइड रिमूव्हल प्लांट. बरं ठीक आहे, जरी कन्फ्युजन असेल कुणाला आहे ना, तरी पण आपण याला लगेच आन्सर कडे जायचं नाही, आपण बाकीचे पण वाचूया. ए डीप सी एक्सप्लोरेशन व्हेकल, असं काही आहे का, हे खोल समुद्रामध्ये गाडायचं आहे, हे एक व्हेकल आहे का, नाही आहे. म्हणजे हे पण गेला. हे रिसेंटली डिस्कवर्ड द एक्सप्लांट, हे असं आहे का, नाही, हे आधीपासूनच आहे, हे जगाच्या पाठीवर आधीपासूनच आहे. सो आपण जो स्टडी केला होता त्याला सिमिलरली हेच आहे. आणि जर एखाद्याचा स्टडी नसेल, मी तुम्हाला ते पण शिकवेल, जर तुमचा काही स्टडी नाही आहे तरी सुद्धा आन्सर पर्यंत जाता येतं. ते आन्सर सांगतं बाबा मला सिलेक्ट कर, मी आहे. पण त्याच्यासाठी काय लागतं माहितीये का, पेपरमध्ये बसल्यानंतर मनाची शांतता लागते. पेपरमध्ये बसल्यानंतर मनाची जर शांतता नसेल तर 10 वर्ष अभ्यास करा, नाही होणार आहे. हे लिहून देतो मी तुम्हाला. त्यामुळे हे जेवढं शांत तेवढं आपल्याला अननोन क्वेश्चन सुद्धा आपण टॅकल करू शकतो. आता याच्यामधून जरी समजा तुम्ही वाचलं आहे ना, पण तुम्हाला एक्झॅक्टली नाही समजत आहे की काय आहे, पण तेवढा तर सेन्स लागतो ना वाचताना. आपण हे नाही अभ्यास, आपण याचं काही कुठे कनेक्शनच नव्हतं, याचं नाही याचं तर कुठे काही आपण दूरपर्यंत काही कनेक्शन नाही आलेलं आहे.
तर आन्सर नंबर काय आहे 2. आता वाय वर्ल्ड लार्जेस्ट कार्बन काय आहे कार्बन डायऑक्साईड काय आहे रिमूव्हल प्लांट आहे. सो हे का बिकॉज ऑफ आपण या ठिकाणी बिलकुल सही या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. कुठे आहे ते हे आहे का या ठिकाणी द 20+ ऑपरेशनल प्लांट्स आहे ना क्लाइम वर्ड्स द आइसलँड सर्वात मोठा डीएससी प्लांट कुठे आहे तर औरक्का आहे. लक्षात आलं. तुम्ही जर व्यवस्थित न्यूजपेपर जरी वाचले ना व्यवस्थित तरी अराउंड 40% तयारी चांगली होते. लक्षात आलं. सो इथून हा क्वेश्चन काय होतो या ठिकाणी डील होतो. आता मला तुम्हाला काय दाखवायचं आहे मला तुम्हाला हे नाही सांगायचं आहे की क्वेश्चन बघा कसे येत आहेत किंवा मला हे नाही दाखवायचं तुम्हाला की बघा मी प्रोफेसर आहे आणि माझे कसे क्वेश्चन येतात. मला हे नाही दाखवायचं. मला तुमचं माइंड असं प्रिपेअर करायचे की बघा तुम्ही अभ्यास केलेल्या संकल्पनेमधूनच प्रश्न तयार होतात. आता समजलं तुम्हाला. हा 2022चा प्रश्न आहे बरोबर आहे. मग आता मला तुम्ही सांगा मी आपण पेपर झाल्यानंतर आपण अशी ओरड का निर्माण करतो की बाबा आयोगानं काय 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 कुठून प्रश्न आणले काही पण विचारलं असं काही असतंय का. आणि जर आयोगानं सिलेबसच्या अंडरचे जर प्रश्न नाही विचारले तर त्यांना आपण कोर्टामध्ये नाही खेचणार का. आहे ना ऑप्शन. तर असं काही नाही आहे. एक्झामिनर जेव्हा पेपर सेट करतो डायरेक्ट इनडायरेक्ट त्याचं कनेक्शन तुमच्या पेपर सोबत असतंच. सो ते एक्झाम्पल आहे. अजून पुढे नेक्स्ट हा एक क्वेश्चन बघा. हा थोडासा अप्लाइड बेसवर क्वेश्चन आहे. त्यांनी सांगितलंय काय तर विथ द रेफरन्स टू द कार्बन सिक्वेस्ट्रेशन अँड द कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी. आता त्यांनी शब्द काय वापरलाय इथे शब्द काय वापरलाय कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी. इथे डीएसटी नाही वापरला. आपण नेहमी अलर्ट असणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर काय करेक्ट आहेत ना. पहिला स्टेटमेंट बघा त्यांनी काय सांगितलंय द कार्बन कॅप्चर अँड द स्टोरेज कॅन ओनली बी द डन ऍट द पॉइंट ऑफ इमिशन. याचा मी अर्थ सांगतो तुम्हाला स्टेटमेंटचा म्हणजे लॉजिक लाईन. त्या बाबांना सांगितलंय पहिल्या स्टेटमेंटमध्ये की कार्बन कॅप्चर म्हणजे कार्बन काढून घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ही फक्त कार्बन निर्माण होण्याच्या ठिकाणीच आपण करू शकतो. त्यांनी असं सांगितलेलं आहे बरोबर आहे. दुसरं बघा या ठिकाणी द डायरेक्ट एअर कॅप्चर इज अ फॉर्म ऑफ कार्बन रिमूव्हल. बरोबर आहे ठीक आहे. त्यानंतर पुन्हा तिसरा बघा काय सांगतोय द नेचर बेस्ड सोल्युशन लाईक द अफॉरेस्टेशन आर नॉट द कन्सिडर कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी. बघा तर या ठिकाणी बघा समटाइम्स ओनली आलेला आहे. जिथे ओनली सिंगल ना म्हणजे कंडिशन तयार होते ना त्या ठिकाणी रिडिंग करायचं असतं नेहमी. तिथे पहिला बघा त्यांनी सांगितलं द कार्बन कॅप्चर स्टोरेज कॅन बी द ओनली बी द डन ऍट द टाइम ऑफ द इमिशन. असं आहे का. मी इनिशियल लेवलला काय सांगितलं ट्रॅडिशनल मेथडनी आपल्याला ऍट द टाइम ऑफ इमिशन करता येतो. पण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर तुम्ही विचार केला तर ओपन वातावरणामधून सुद्धा काढून घेता येतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा हे जे आहे हे रॉंग आहे. नंबर दुसरं बघा डायरेक्ट एअर कॅप्चर इज अ फॉर्म ऑफ कार्बन रिमूव्हल. बरोबर आहे का नाही. येस म्हणजे आपण ती टेक्नॉलॉजीच याच्यासाठी काय केली डेव्हलप केली की वातावरणातलं कार्बन काय करायचं आहे आम्हाला काढून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी 2 काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. तर 2 ऑप्शन कुठे कुठे आहे तर युपीएससी बघा किती हुशार आहे सगळ्यामध्ये 2 टाकलेला आहे. मग आता काय एलिमिनेट करणार. एलिमिनेट नाही करता येत आपल्याला. एलिमिनेट नाही करू शकत आहे. तुम्हाला 2 जरी माहित असलं मग आता आयदर तुम्हाला 1 वर फोकस करावं लागेल आयदर 3 बघावं लागेल. त्यानंतर बघा तिसरा काय सांगतोय द नेचर बेस्ड सोल्युशन लाईक द अफॉरेस्टेशन आर नॉट द कन्सिडर कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी. इथे त्यांनी काय सांगितलंय आर नॉट आहे ना. म्हणजेच काय आहे की त्यांनी हे जे वाक्य दिलेलं आहे हे काय आहे बिलकुल करेक्ट नाही आहे. कारण का की त्यांनी हे सांगितलंय की नेचर बेस्ड सोल्युशन लाईक द अफॉरेस्टेशन इज नॉट द कन्सिडर ऑफ काय कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी. नाही ते कार्बन टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी काय नॅचरल बेस्ड कार्बन टेक्नॉलॉजी ती आहे म्हणजे नाही बोललेलं आहे ना. आणि त्यांनी नंतर काय सांगितलेलं आहे नंबर 2चं तर काय या ठिकाणी करेक्ट आहे. सो 3 काय आहे या ठिकाणी रॉंग आहे. 2 कुठे कुठे आहे 2 या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ओनली 1 याचा आन्सर नंबर काय आहे बी आहे. मी तुम्हाला क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचं याची एक उदाहरण दाखवलेलं आहे. मुलांकडनं ऑलमोस्ट त्या अनुभव आलेली गोष्ट ही आहे की जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो त्या टॉपिक मधून जर क्वेश्चन आला तर आपल्याला असं वाटतं की जग जिंकलं आणि आपण उड्याच मारत असतो बेंचवर बसल्यानंतर एक्झाम मध्ये. आणि हा सगळ्यात मोठा ट्रॅप असतो. दुसऱ्याची फ्लिप साईड सांगू जेव्हा आपल्याला एखादा क्वेश्चन येत नाहीये तेव्हा आपण एवढा डिप्रेस फील करतो ना स्वतःला. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेवढा कठीण प्रश्न आहे ना तेवढाच तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचे ट्रिक्स त्याच क्वेश्चन मध्ये असतात. हे अनुभवाने येतं हे प्रॅक्टिसनी येतं लक्षात ठेवा. आणि आपल्या म्हणजे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची एक वर्स्ट कंडिशन सांगू काय आहे मुलांचा अभ्यास कमी आहे म्हणून मुलं फेल होत नाहीत. मुलं इन द सेन्स ऍस्पिरंट्स
लक्षात आलं? अभ्यास कमी आहे म्हणून मुलं फेल होत नाहीत. केलेला अभ्यास त्या टायमामध्ये देता येत नाही म्हणून मुलं फेल होतात. लक्षात ठेवा. हे तुम्ही जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट या ठिकाणी लिहून ठेवा तुमच्या अभ्यासाच्या टेबलवर. अभ्यास फार लागत नाही. सटीक अभ्यास मोर अप्लाइड आणि मोर डोकं लागतं या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. तुम्ही बघा ना किती सिंपल वेने आपण या क्वेश्चन्सला डील केलेला आहे. 3 क्वेश्चन आलेले आहेत, 3 दोन्ही 6 मार्क्स या ठिकाणी भेटले आणि ज्या विद्यार्थ्याचा 1 आणि 2 मार्क समजा एखाद्या मार्कवरून जर गेला असेल आणि त्याने जर हा कॉन्सेप्ट जर सही वाचला असेल तर याच्यातून एक गोष्ट दिसून आली तुम्हाला, तुम्ही जो अभ्यास करताय ना त्याच्यामधूनच क्वेश्चन जनरेट होतात. केलेला अभ्यास आणि क्वेश्चन पहिला तुम्हाला जमला पाहिजे, हे ना. इथे त्यांनी सांगितलेलं आहे बघा, इथे एक कन्फ्युज बेस आहे की नेचर बेस्ड सोल्युशन लाईक ए अफॉरेस्टेशन आर नॉट. तुम्हाला जिथे ट्रॅप आहे तिथं तिथं तुमचा पेन गेलाच पाहिजे. कारण का माहितीये का, पेपर सेटर एसीच्या रूम मध्ये बसून निवांत पेपर सेट करत असतो. त्याच्या डोक्यावर दबाव नसतो, त्याला टाइम बॉन्ड नसतो, मला 2च तासात पेपर 100 क्वेश्चन कंप्लीट करायचे असं काही. हा अनुभव सांगतो बरं माझा, की तिथे आम्ही बसताना अगदी रिलॅक्स बसायचो आणि असा पेन घेऊन बसायचो की आता मुलांना आपल्याला पुढे पकडायचंय. हा रिअलिस्टिक अप्रोच आहे. त्यामुळं की अभ्यास करताना मायन्यूट लेवलचा अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे. याचा आन्सर नंबर 2 होतं. अँड हा एक कॉन्सेप्ट होता आणि त्या कॉन्सेप्टवर आलेले काही क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवले होते. हा आपला जो सेशन आहे, हा सेशनच्या माध्यमातून मला जे द्यायचं होतं तुम्हाला मी दिलेलं आहे. अँड इन द बिईंग अन ॲस्पिरंट्स तुमचं काम आहे. तुमच्या अगदी समोरच मी दाखवलं की बघा, ही एक संकल्पना, त्याला प्रॉपर कंटेंट्स, त्याला रिवाइज केलं, समजून घेतलं, 3 क्वेश्चन्स ॲज इट इज होतात. आणि विषयाच्या बाबतीत, सगळ्या विषयाच्या बाबतीत हाच कॉन्सेप्ट लागतो. फक्त एखाद्या विषयाकडे आपला बघण्याचा अप्रोच सही नसतो, आपल्या मनामध्ये न्यूनगंड असतो आणि म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाहीये. आणि सोपे क्वेश्चन असताना सुद्धा आपण काय करू शकत नाहीये, त्याला टॅकल करू शकत नाही आणि आपण फक्त आपल्या मानसिकतेमुळं या कॉम्पिटिशनच्या मागे राहतो. दिस इज द वर्स्ट सिनेरिओ इन आवर सेक्टर. त्यामुळं थोडंसं डोळे ओपन करून बघण्याची काय आहे या ठिकाणी गरज आहे, की बाबा हे असं होतंय का, ते होतंय. ठीक आहे. सो नाव याच्या संदर्भात एक 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 लाईन आहे किंवा एक कोट आहे. तो म्हणजे काय सांगतोय बघा या ठिकाणी, द एन्व्हायरमेंट इज नॉट जस्ट अबाउट द ट्रीज अँड द टायगर्स, इट अबाउट द एअर यू ब्रेथ, द वॉटर यू ड्रिंक अँड द फ्युचर यू बिल्ड. म्हणजे हे किती सटीक आणि बोलका आहे. आपण जो पितो पाणी, आपण जो एअर घेतो आहे ना, आणि आपलं जे फ्युचर आपल्याला बिल्ड करायचं आहे, हे म्हणजेच एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळं एन्व्हायरमेंट फक्त झाडं आणि प्राण्याच्या संदर्भात नाही आहे. झाडं आपल्या ॲक्शनवर आहे, एन्व्हायरमेंट आपल्या ॲक्शनवर आहे, एन्व्हायरमेंट आपल्या सेन्सिटिव्हिटीवर आहे आणि एन्व्हायरमेंट आपण जो डिसिजन घेतो या सगळ्यावर आहे. सो एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आय होप की या ठिकाणी तुम्हाला आयडियाज मला वाटतं क्लिअर झालंय असावं. नाव इट्स टाइम टू द थँक्यू. सो अशा पद्धतीने एन्व्हायरमेंट काय, का महत्वाचा, का गेम चेंजर आहे, ऑन द बेस ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा मी तुम्हाला दाखवलेला आहे, ऑन बेस ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला दाखवलंय, ऑन बेस ऑफ एक 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 कॉन्सेप्ट का बार बार तुम्हाला विचारण्यात आलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो या सेशनमधून तुम्हाला काय घ्यायचं आहे, की ॲज अ ॲस्पिरंट्स म्हणून तुम्हाला तुमचा काय अप्रोच असणं गरजेचं आहे. तर आम्ही जेव्हा बी अभ्यास करू, आम्ही लिमिटेड अभ्यास करू, पण जो करू तो प्रॉम्प्ट करू. जो करू तो काय आहे या ठिकाणी फायनल असणार आहे. आणि नेक्स्ट वाली म्हणजे फर्स्ट टाइमला अभ्यास केल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट राहते, ते म्हणजे रिवाइज वाईजली. आपण काय स्वामी विवेकानंदाचं ब्रेन नाही आहे. ज्यांच्या लक्षात एकदा वाजल्यानंतर राहत असेल त्यांच्या राहत असेल, नाही का. पण रिवाइज तोच विद्यार्थी काय करतो या ठिकाणी एक्झामला क्रॅक करतो. रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मुलं मी पाहिलेले आहेत, इनफॅक्ट मुंबईला पण पाहिलेले आहेत. मुलं अभ्यास करतात तासंतास, 10-10, 12-12 तास अभ्यास करतात मुलं, आहे ना. मला कळालंच नाही की 10-12 तास अभ्यास होतोच का खरं. म्हणजे मला ते अजून पण सायन्स नाही समजलं त्याच्या पाठीमागचं. बरं मग आपण कन्सिडर करू, मुलं बोलतात आम्ही बसतो बाबा लायब्ररीमध्ये, बसतो काय हरकत नाही, है ना. मग एवढा अभ्यास करून बी का आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही, हा प्रश्न येणार आहे. सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे ना. आणि उद्या आता तुम्ही न्यू कमर्स आहेत ना आपल्या सेक्टरमध्ये, म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो, कदाचित तुम्हाला असेही महाभारत या ठिकाणी पाहायला भेटतील आपल्या सेक्टरमध्ये. अरे राज्यसेवा खूप टफ असते, नको जाऊ, आपलं ग्रुप बी कर. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही जसं पुढे जाल ना, एमपीएससीच्या आणि एकंदरीत सगळ्या सगळ्या करिक्युलम पैकी सगळ्यात टफ एक्झाम ग्रुप बीची आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यांनी अनुभव घेतला असेल त्याला माहिती असेल, आणि ज्यांनी अनुभव नाही घेतला ते अनुभव घेईल सुद्धा. का टफ आहे, तिथे 60 मिनिटं आहेत आणि 100 क्वेश्चन आहेत. इथे 100 क्वेश्चन आहेत आणि 120 मिनिटं आहेत. 90 वाला क्वेश्चन जर तुम्हाला आन्सर माहिती जरी असलं आणि जरी तुमच्याकडे टाइम नसेल तर काय फायदा तुमच्या अभ्यासाला.
आणि रिसेंट जे क्वेश्चन पेपर येतात ना ग्रुप बीचे ग्रुप सीचे, ते राज्यसेवेचा पॅटर्न त्यांनी उचललाय. मल्टिपल स्टेटमेंट कोडिंग डिकोडिंग मध्ये. अरे ते वाचण्यासाठी ते एक 1-2 मिनिटं चालले, मग अभ्यास करून काय फायदा आहे? हे याच्यासाठी सांगितलं. सो कॉल तुमच्यापैकी जर कोणाला वाटत असेल की राज्यसेवा अवघड आणि युपीएससी अवघड आहे आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी टफ आहे, तर तसं काही नाही. तुमच्या इथे आहे सगळं. करायचं तर करायचंच आहे, नाही का? सो ह्या सगळ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सो नाऊ इट्स टाइम टू द सम क्वेश्चन्स. सो तुमचे काही महत्त्वाचे काही क्वेश्चन असेल तर आपण डील करूया. आणि हे हे कंटेंट जे आहेत ही इट्स माय ओन कंटेंट्स. लक्षात ठेवा, ओपन सोर्समध्ये नाही भेटणार आहे. इनफॅक्ट माझे कोणतेच कंटेंट नाही भेटणार आहे ओपन सोर्सेसमध्ये, बिकॉज ऑफ मी 6-6 तास आत्ताही बसतो. माझे जिओग्राफीचे तर मी कंटेंट स्वतः लिहित आहे आत्ताही. त्यामुळं माझ्या कंटेंटमध्ये तुम्हाला तोच वस्तुनिष्ठपणा भेटेल. माझ्या कंटेंटमध्ये तुम्हाला तेच कंटेंट भेटेल की जे तुम्हाला लिहिण्यासाठी एक नवीन अप्रोच देतील. सो हे असं आहे सगळं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा हा आपला संसार जो आहे असा आहे. आणि या संसाराच्या वाटेवर जे जे येतील ते सक्सेस व्हावी अशी मनापासून इच्छा. वन्स अगेन हा एकदा कोट वाचा, याचं चांगलं महत्त्व समजून घ्या. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच वी कॅन यूज अँड यूज टू द चेंज द वर्ल्ड. शिक्षण आणि शिक्षण ही अशी महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुमचे काही महत्त्वाचे क्वेश्चन असतील तर आपण या ठिकाणी क्वेश्चनला डील करूया.